नाटक म्हणजे आईची माय आहे. नाटक तुम्हाला माणूस म्हणून घडवतं. कुणाचं घर माहिती आहे ना तुम्हाला? जसं आपल्या लाकडाच्या काट्याने बनवलेलं घर आहे, त्याला सारवलेलं असतं, तशी घर आहेत माझ्या विद्यार्थ्यांची. पण आज त्यांच्या घरी पुरुषोत्तम करण्याच्या ट्रॉफी आहेत. तर हे सगळ्यात मोठं समाधान आहे. लेखक ही जगण्याची गोष्ट आहे. लेखक ही तुमच्या आत असतो आणि जेव्हा तुम्ही लेखक असता ना तेव्हा तुम्ही कुणीच नसता. सगळी माझी विशेषणं, माझा सगळा जो लावाजमा आहे हे सगळं गळून पडतो जेव्हा मी लेखक असतो. तेव्हा मी शून्य असतो. गावाकडच्या पार शूट केलंय म्हणून तर सिंपती आम्हाला नकोय. आम्ही त्या लायकीचे असू तर आम्हाला तुमच्यात घ्या. एक चॉकलेट जर घेतलं मित्राने तर शॉर्टामध्ये घेणार, ते शॉर्टात घ्यायचं ना, तोंडाने तोडायचं आतल्यात, मग ते खोलायचं, परत त्याला अर्ध्याचं आपण अर्ध खायचं. हे जे प्रेम आहे ना ते आता तुमच्या त्या 5 रुपयाच्या कॅडबरीमध्ये नाहीये. तुम्ही इथं तुमचं कुणीही गावात ओळखीचं नसेल तरी तुम्ही उपाशी राहणार नाही. तुम्ही म्हणत नाही मला आज मी जेवलो नाही तर 4 घरात मला भाकरी आहे. ओळखीचे नसताना सुद्धा इतकी माणुसकी आजही डोंगरावरची माणसं जपतात. ही माणसं अजूनही तशीच आहेत. ह्यांच्याकडे सुविधा कमी आलेल्या असतील, त्याच्यातली माणुसकी पुरेपूर काटोकाट भरलेली. असंच असतात पोर गावाकडची, असेच काळे सावळे असतात, असेच जाडे भरडे असतात, असेच ओबडधोबड चेहऱ्याचे, पण खरी आतून खऱ्या अर्थाने माणसं असतात. किती कमाई आहे तुमच्या आसपासच्या माणसांना. एक केवढा एक रेशमा हवीचा, एक मधुसारखा मित्र हवाय जो जीवाला जीव देईल, कुठल्याही गोष्टीत कट्टर उभा राहील. नाहीतर आपण खचून जाऊ. जास्त जवळची जितकी मैत्री काय घाला येतो. शाळा हे कुठल्याही माणसासाठी त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर काळ शाळा असते. 8वी 10वी कदाचित बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्याचं रिफ्लेक्शन आहे. मग त्यातल्या आब्या तुम्ही आहे का? जी नावं आहेत ना आता 10वीत ती खरंच माझ्या मित्रांची नाव आहेत सगळी. केवढा माझी कोण मैत्रीण नव्हती, केवढा कोण होती नाव मी आता घेऊ शकत नाही. त्यामुळं ती गेलीच आणि जे ठेवून गेली ना त्याच्या माझं अख्खं करिअर उभं राहिलं. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की इतक्या सगळ्या वेब सिरीज नंतर आता नितीन पवार सिनेमाकडे वळणार का, आणि आता 10वी नंतर काय असणार? सीन 1 शॉट 1 टेक 1 हा आवाज ऐकला की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं शूटिंग. शहरातून असंख्य निर्माते दिग्दर्शक गावाकडे येतात आणि शूटिंग करून माघारी जातात. पण साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात असा एक दिग्दर्शक आहे जो मुंबईला गेला. त्यानं मुंबईत सिनेमाचं तंत्र शिकलं आणि त्या तंत्रात मंत्र फुकण्यासाठी तो आपल्या गावाकडे आला. मग त्याचा प्रवास सुरू झाला गावाकडच्या गोष्टीच्या माध्यमातून. गावाकडच्या गोष्टी त्या दिग्दर्शकानं अगदी 7 समुद्रापलीकडे पोहोचवल्या. त्या गावाकडच्या गोष्टींनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या सिनेरसिकांना, सामान्य गावगाड्यातील प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. मग गावाकडच्या गोष्टीपासून सुरू झालेला हा प्रवास गावांच्या देशा, गावगाड्यातली माणसं, बदली, आजोळ यासारख्या असंख्य वेबसिरीजसह आता येऊन पोहोचलाय 8वी आणि 10वी पर्यंत. तर मित्रांनो नमस्कार, मी ऋषिकेश DY पवार. आज आपण गप्पा मारणार आहोत या सगळ्या वेबसिरीजचे लेखक दिग्दर्शक नितीन पवार सर यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांचा संपूर्ण प्रवास. मित्रांनो नमस्कार, बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत लेखक दिग्दर्शक नितीन पवार सर. सर तुमचं बाताळवाडीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपला नेहमीचा निलेश साबळे जसं म्हणतात नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, तसा आपला बाताळवाडीचा ठरलेला नेहमीचा प्रश्न की निसर्गाच्या सानिध्यात गप्पा मारायला बसल्यावरती काय वाटतंय? आम्ही रोज निसर्ग सांगत आहे त्यामुळे काही वेगळं वाटत नाही. तुमच्यासाठी भारी फिलिंग असेल. पण तुमची सिरीज होती आजोळ नावाची आणि आपण तुमच्या आजोळात केळेवाडीत आहे. मग आजोळात आल्यावरती काय वाटतंय? सगळ्या आठवणीच येतात आजोबातल्या लहानपणापासूनच्या. भारी फिलिंग असते. प्रत्येकाचं एक सगळ्यात भारी ठिकाण असतं आजोळ. जवळचं मामा मामी आजी आजोबा, त्यामुळे काय बेस्ट फिलिंग आहे. आणि तिथं आपण इंटरव्ह्यू करतो ही सगळ्यात भारी फिलिंग. सगळ्यात आधी सर तुमचं अभिनंदन, कारण यावर्षी मटा सन्मानमध्ये 5 नामांकन आहेत आणि त्यातली 4 पाऊससाठी आहेत आणि एक 8वीसाठी. तर त्या प्रवासाबद्दल बोलूयात आपण की पाऊस या सिरीजला 4 नामांकन आहेत आणि आपण जर त्या स्पर्धेतली जर वेब सिरीज बघितल्या तर लंपन आहे किंवा मग मानवत मांडरस आहे. तर त्याबरोबर आपली सिरीज आहे तिथं आणि हे 4थं वर्ष की ज्यात मठातला नामांकन मिळालं आहे. तर कधी असं वाटलं होतं की आपण गावच्या मातीतनं करतोय वेब सिरीज किंवा आपण हे फिल्म मेकिंगचं एक स्वप्न बघतोय आणि इतक्या मोठ्या लेवलला जाईल असं त्यावेळी कधी वाटलं होतं का सुरू करताना? नाही, सुरू केलं तेव्हा फक्त माझ्या मनात जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचायची हा एकच ध्येय होतं. पण नंतर हळूहळू ते वाढत गेलं आणि मठापर्यंत पोहोचलं. मला वाटतं मठा हे असं व्यासपीठ आहे जिथं सामान्यातल्या सामान्य माणसासुद्धा संधी मिळते. जे चांगलं आहे, जे सकस आहे ते प्रत्येक गोष्टी ते टिकते आणि म्हणून मठा जास्त महत्त्वाचं आहे. पहिल्या वर्षी आम्हाला काहीच मिळालं नव्हतं 2021 साली, तर फक्त नामांकन मिळालं. पण मग बदलीला
3 पुरस्कार, मागच्या वर्षी एकूण 6 पुरस्कार आणि यावर्षी परत नामांकन मिळालं. त्यामुळे तिसऱ्या वर्षी सलग असं वाटतं की काहीतरी आपण अचीव्ह करतोय. आणि काय होतं ह्या निमित्ताने की लोकांपर्यंत आपण पोहोचलोच आहे. आज जवळपास 29 देशांमध्ये आपले ऑडियन्स आहे, 10 लाखांच्या वर लोक बघतायत. पण या सगळ्यासोबतच कुठेतरी क्रिटिकली सुद्धा ते ॲप्रिशिएट केलं जातंय, परीक्षकांना सुद्धा ते आवडतंय. आणि हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण लोकांना आवडणारी गोष्ट आपण बनवतोच आहे, पण ते परीक्षकांना आवडतंय का, आणि जी मुख्य प्रवाह आहे आपल्या मराठी चित्रपट क्षेत्रातला तिथपर्यंत आपण पोहोचतोय का, याचं थोडंसं अंदाज ह्या पुरस्कार सोहळ्यातनं घेता येतो आपल्याला. आणि खूप बरं वाटतं की एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा, म्हणजे मागच्या वेळी सुद्धा खूप कॉम्पिटिशन्स होतं, त्याच्या आधी सुद्धा कॉम्पिटिशन खूप मोठं होतं. म्हणजे आधी शांतीत क्रांती होती किंवा भाडीपाच्या सिरीज होत्या, खूप सुंदर काम ती सगळी मंडळी करतायत. आणि त्यासोबत आपलं नामांकन होणं आणि एक गावाकडे जे बजेट मिळेल, जी परिस्थिती असेल, जे कलाकार आपण निवडू, त्याच जीवावरती, फक्त कंटेंटच्या जीवावरती आपल्याला तिथं धडक मारायचे. आणि फक्त धडक मारत नाही, आपण जिंकतोय सुद्धा. तर मला वाटतं ह्या प्रत्येक गावाकडच्या जो फिल्म मेकर आहे त्या प्रत्येकाला एक आशा देणारी गोष्ट आहे. क्या बात आहे. सुरुवात मटा सन्मानची मला वाटतं आजोळपासून झाली. हो, आणि आज आपण परत आजोळमध्ये आहे, परत नवीन सुरुवात आहे. सर, तुमचा सगळा एकंदरीत प्रवास बघितला तर मग शिक्षणासाठी मुंबई, त्यानंतर मुंबईतच करिअर सुरू, नंतर मालिका करत असताना म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की गावाकडच्या पोराचं किंवा मी जर फिल्म मेकिंग किंवा सिनेमा क्षेत्रात काम करतोय, मग अगदी शाहरुख खानपासून सगळी उदाहरणं आहेत की बाबा मुंबईत सगळी लोक गेले. मग तुम्ही मुंबईत गेला, करिअरला सुरुवात झाली, अगदी मालिकांचं दिग्दर्शन सुरू झाले, मग परत गावाकडे का? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तिथे माझा दम निघत नव्हता. कारण माझी गोष्ट मला सांगता येत नव्हती. मालिकांमध्ये एक छोटं विश्व होतं ज्यात एका घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. गोष्ट ही बऱ्यापैकी मालिकांमध्ये कसं असतं की चॅनल, त्यानंतर क्रिएटिव्ह वरचे पर्सन्स, किंवा काय ट्रेंड आता चालू आहे किंवा कुठला एक सिक्वेन्स जो चालतोय तोच पुढे चालू ठेवणं, अशा पद्धतीनं काम होतं. आणि मग इथे मुळात लेखकावरती दबाव येतो की असा ट्रॅक आपण आणूया, तसा ट्रॅक आणूया, म्हणजे लेखकाला त्याचं स्वतःचं काही राहत नाही. अशा वेळेला मला वाटलं की माझ्यातला जो लेखक आहे तो इथं मरतोय थोडासा, त्याला जे गोष्ट सांगायची ते सांगता येत नाहीये. आणि तेव्हा मालिकांमध्ये असंही ट्रेंड नव्हतं की गावाकडचं काहीतरी होतं खूप, म्हणजे लागेरीनंतर वगैरे हे गावाकडचं सगळं सुरू झालं. त्याच्या आधीचा सगळा काळ होता. त्यामुळे मला असं वाटलं की मला वाटलं की एक ते बंगला आणि ती गोष्टच माझी नाहीये, तिथलं कुठल्याही कॅरेक्टर मला रिलेट होत नाही, आणि मी लहानपणापासून ते जगलोय, ते मला सांगायचंय, तर ते मी कसं सांगणार. मग मी तिथं तंत्र शिकून घेतलं आणि तो मंत्र जो होता माझ्याकडे तो आजमावायला मी गावी निघालो. मग प्रवास सुरू झाला गावाकडच्या गोष्टीचा. हो. मग गावाकडच्या गोष्टी बघितलं तर आपण म्हणजे गावगाड्यात अगदी सगळ्यांना भयंकर आवडलेली सिरीज, आणि नितीन पवार महाराष्ट्राला कळले कधी तर खऱ्या अर्थानं गावाकडच्या गोष्टीनंतर. त्या गोष्टीने तुम्हाला फेम दिलं किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आल्या, अगदी राज ठाकरेंनी बोलवून घेतलं. तर मग गावाकडच्या गोष्टीचा प्रवास कसा सुरू झाला, मग इकडे येऊन ते सगळी पात्र शोधणं किंवा ती गोष्ट गुंफणं, हे प्रवास कसा होता गावाकडच्या गोष्टीचा? त्याच्या आधी काही मंडळी जेव्हा त्यांना कळलं ना की बाबा आमच्या भागातलं कोणतरी मुंबईत काहीतरी, आपल्याकडे कसं असतं की चर्चा होती की हा बाबा चित्रक्षेत्रामध्ये कोणतरी काम करते किंवा मालिकेचा असिस्टंट डिरेक्टर आहे, लिहितोय काहीतरी एपिसोड्स वगैरे. तर काही मंडळी मला भेटली जी गावाकडच्या नाटकात काम करायची, म्हणजे बापू असतील, संत्या असेल, ही सगळी इथं काय मिळेल ते काम करायची. इतकी धडपडी पोरं होती सगळी. मला असं वाटलं की मग ह्या मुलांना घेऊन आपण जर आपली गोष्ट केली तर जी आपल्याला करायची खूप वर्ष, मग इथे आलो, त्यांना एकत्र केलं, त्यांना सांगितलं हे असं असतं. मग आमचीच तीच मुलं ऍक्टिंग करतायत, तीच प्रोडक्शन करतायत, त्यात 1-2 कॅमेरा धरतायत, एकच जीप आहे, जीप गाडी आपली जी कमांडर असते ती, आणि त्या जीपमध्ये सगळे म्हणजे कलाकारापासून ते अगदी माझ्यापर्यंत प्रत्येक जण एका गाडीत बसायचं सगळ्यांनी. आणि मग आम्ही खूप एक म्हणतो ना आपण काही नसताना सुरू केलेली ती फक्त कंटेंट जीवावरती गोष्ट होती. आपल्याला ट्रॉली शॉट घ्यायचा आहे समजा, तर आपण तो कसा घ्यायचा, तर मी गाडी चालवणार 2 व्हीलरवरती, मागे तो कॅमेरामॅन उलटा बसणार, आणि मग दुसऱ्या जे आहेत ते त्याच्या मागून तो सगळा प्रवास, गाडीवरती शॉट असतील किंवा कधी ट्रॉली शॉट, तर आम्ही परत मग एखादी बैलगाडी असेल किंवा जी आम्हाला मिळेल त्या इक्विपमेंटने आम्ही ते शॉट घ्यायचो मुवमेंट करून वगैरे. तर जसं मी असं ऐकलं की मालेगावचं सुपर हिरो होतं JC, तसंच असं काय आमचा काहीसा प्रवास होता, फक्त की त्यांना थोडंसं तंत्र माहित नव्हतं. मला तंत्र माहित असल्यामुळे जास्त सोपं गेलं करायला, की मी ते इथल्या मुलांना शिकवलं. मग प्रत्येक गोष्ट आम्हीच करायचो, लिखाणापासून ते एडिटिंग होऊन एपिसोड अपलोड होईपर्यंत ही सगळी गावाकडची पोरं करायला लागली. आणि बघता बघता आधी 10,000, मग 1,00,000, असं बघतो 10 लाख सबस्क्रायबर आपले झाले. आणि मग असं वाटलं की तेव्हा युट्यूबमध्ये काहीच नव्हतं ना, म्हणजे हे वर्कआउट होईल का नाही हे माहित नव्हतं. झालं नसतं तर काय, असा विचार मी कधीच केला नाही.
जसं म्हणतो ना आपण की दोर कापून यायचं होतं की हे करायचं, हे सक्सेस झालंच पाहिजे, ह्याशिवाय आपल्याला दुसरं पर्यायच नाही. कारण एक तर गावी राहायला मिळणार होतं, इथल्या माणसामध्ये आयुष्य काढायला मिळणार होतं. माझ्यासाठी सगळ्यात सुखद गोष्ट ती होती की मला माझं काम पण करायचंय आणि माझी माणसं पण सोडायची नाहीत, माझा गावचा हा निसर्ग पण सोडायचा नाही, इथली माणसं, त्यांच्यातला ओलावा मायेचा, हे सगळं मिस नाही करायचं. कारण एकच आयुष्य मिळतं आपल्याला. मग मला त्या गर्दीमध्ये स्वतःला हरवून द्यायचं नव्हतं, स्वतःचं वेगळे पण जपायचं होतं. मग म्हणलं की हे सगळ्या वेगळ्या माणसांसोबत आपल्याला करावं लागेल, तेव्हा जपलं जाईल. मग ही सगळी पोरं जीवाला जीव देणारी होती, या सगळ्यांनी साथ दिली आणि करत गेलो. कधी विचार नाही केला की कधी मठापर्यंत पोहोचायचं, कधी विचार नाही केला साहेब बोलवतील, कधी विचार नाही केला की इतक्या देशातले लोक आपल्याला बघतील. फक्त एवढा विचार केला की आपल्याला फक्त प्रामाणिकपणे स्वतःला झोकून देऊन काम करायचं, याच्या पलीकडे आपल्याकडे पर्याय नाहीये, हे चाललंच पाहिजे. आणि मला वाटतं ते खूप सुंदर चाललं आणि महाराष्ट्राला वेब सिरीज हा प्रकार माहीत झाला आणि आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात वेब सिरीज तयार होत आहेत, त्यांना ऑडियन्स मिळतोय आणि मोठ्या प्रमाणावर यातून लोकांना पैसेही मिळत आहेत. म्हणजे ज्यासाठी पुणे मुंबईला जायला लागत होतं आज मुलांना, आपल्या नाटकात काम करणारे कलाकार असतील, वेगवेगळ्या भारुडी भजनात किंवा वेगवेगळ्या कलातून आपलं कुठेतरी आपलं चमकायचं म्हणून धडपड करणारी पोरं असतील, मुंबई पुण्यात जाऊन तक्रार देणारी पोरं असतील, सगळ्यांना एक व्यासपीठ सापडलं की नाही आपलं म्हणणं आपण इतरांना पण मांडू शकतो. आणि मग तो प्रवास सगळा असा पसरत गेला महाराष्ट्र आणि स्प्रेड झाला. पण त्या आता अडचणी सांगत नाही, कारण मला वाटतं की हे एक इन्स्पिरेशन असलं पाहिजे. अडचणी प्रत्येकाला येतात, ज्याने सुरुवात केली त्या प्रत्येकाला अडचणी आल्याशिवाय तर काही सुरुवात होत नाही किंवा ते सक्सेस सुद्धा मिळत नाही. मला वाटतं की ही सुरुवात आहे आमची सुद्धा, कारण संस्थेचं नाव कोरी पाटी आहे. ही पाटी अजूनही कोरी आहे, अजून खूप काही गिरवायचंय, खूप काही शिकायचंय. पण सुरुवातीच्या काळात सुद्धा जर महाराष्ट्राला त्यातून प्रेरणा मिळत असेल की आपण वेबसिरीज या प्रकारातून जगभर पोहोचू शकतो, तर मला वाटतं ती एक वेगळी अचिव्हमेंट होती. म्हणजे भाडीपाचं सारंगसाठी जेव्हा आमची ओळख झाली आणि आम्ही बोलायचं फोनवरती किंवा, तर त्यातली ती मंडळी सगळी म्हणायची की तुमच्यावरती डॉक्युमेंटरी व्हायला पाहिजे यार, की तुम्ही जे काम करता त्याचं डॉक्युमेंटरी व्हायला पाहिजे, की तुम्ही कसं ग्रामीण भागात जाऊन हे सगळं सुरू केलं आणि महाराष्ट्रावर पसरवलं. बरोबर. तर गावाकडच्या गोष्टीचा हे प्रवास तर माहीत झाला, पण ती एक म्हणजे गोष्ट बांधणी असते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं ती सगळी गोष्ट लक्षात येणं. मग संत्या, सुरकी ही कॅरेक्टर बघितले तर ते आजही लोकांना आपल्याशी वाटतात. म्हणजे आपल्या नवीन वेब सिरीज येतात त्यावेळी आज पण थोडक्या प्रमाणात का होईना पण त्या कमेंट असतात की सर गावाकडच्या गोष्टी परत आणा, संत्या सुरकीला परत आणा, किंवा मग गावाकडचा बापू कुणाला तरी आपला वाटतो. तर ही कॅरेक्टर्स उभी कशी राहिली? आता ही बापूचं कॅरेक्टर आहे जे एका सीनसाठी उभं राहिलेलं कॅरेक्टर आहे, की मला एवढा मिळत नव्हता. आणि म्हणजे बापूचं कॅरेक्टर बसून तसं नव्हतं जसं त्यात दिलं गेलं किंवा दाखवलं गेलं. एक सीन करायला घेतला आणि तो सीन इतका लोकांना आवडला, बापूचं कॅरेक्टर के टी पवारांनी केलेलं, आणि मग ते कॅरेक्टर असं पोर्ट्रे होत गेलं आणि कुठेतरी इन्स्पिरेशन असतं प्रत्येक गोष्टीचं. मग असं गावातला एक माणूस असतो प्रत्येक गावात की जो व्यसनाच्या आहारी आहे, पण तो कोणाचं वाईट करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, तो सगळ्यांच्या मदतीला येतो, सगळ्यांची कामं करतो, पडेल ते काम करतो आणि प्रत्येकाच्या सुखात नाही पण दुःखात सगळ्यात पुढे उभा असतो. असा बापू होता. मग ते कॅरेक्टर कुठे बघितलं होतं लहानपणी, ते सगळं त्यात बापूमध्ये आणलं. संत्या हा प्रत्येक तरुण मुलाची गोष्ट आहे, प्रत्येक शेतकरी तरुण मुलाची गोष्ट सांगते, कारण तो कार्यकर्ता कोणाच तरी असतो, तो प्रेमी असतो कुठल्या तरी, त्याला कोणतरी गावातली मुलगी आवडत असते, तिला शहरातला मुलगा घेऊन जातो. तर ही प्रत्येक मुलाची गोष्ट आहे. आणि तरुण शिकलेला बेरोजगार पोरग्याची आवेची गोष्ट होती. माधुरीसारखी डॅशिंग पोरगी गावातली, कुणाच्या बापाचं नाही ऐकणारी, पण लग्नानंतर ती कशी बदलते, ती काय काय करू शकते, हे सगळी गोष्ट आपल्या आसपास घडणारी जी पात्र होती ना, जे बघत गेलो लहानपणापासून, ती परत जिवंत करण्याचा प्रयत्न केला. की एक प्रत्येक कॅरेक्टर हे कुठल्या ना कुठल्या मुलांचं प्रतिनिधित्व करत असतं, की हे असंच असतं, हे असंच आहेत. म्हणून लोकांना ते आपलं वाटलं ना. आम्ही त्यात काही आर्टिफिशियल आणलं नाही, साधा मेकअप सुद्धा कुठल्या कलाकारांनी कधी केला नाही, घरून पावडर आणून थापून चेहऱ्यावरती त्यांनी कॅमेऱ्यासमोर जाऊन अभिनय केलाय. म्हणून मला वाटतं की ते आपलं वाटलं की अरे हा असंच असतात पोर गावाकडची, असेच काळे सावळे असतात, असेच जाडे भरडे असतात, असेच ओबडधोबड चेहऱ्याचे, पण खरी आतून खऱ्या अर्थाने माणसं असतात. आणि हे प्रत्येक पात्र ही पोरं सुद्धा आधी जगली होती ना गावाकडे राहून, त्यामुळे त्यांनाही पडदा करताना आम्ही कधी लिमिटेशन आणलं नाही की इथंच बघ, हाच तुझा लुक आहे आणि हे तुझं आहे आणि थांब प्रत्येक शॉट नंतर मेकअप कर, तुला जे हवंय तू कॅमेरा विसर कुठे लागलाय आणि कर बिंदास अभिनय. त्यामुळे त्यांनाही ते खुलून करता आलं. आणि मग लोकांना वाटलं की ही माझी गोष्ट आहे. सगळ्यात मोठा पॉईंट होता की ही माझी गोष्ट आहे. जेव्हा कुठलीही कला होती कधी मोठी होती तेव्हा वाटतं माणसाला की ही माझी गोष्ट आहे. त्यामुळे संबंध महाराष्ट्राला ज्या मुलं शिकून शहरात जाऊन जॉब करतायत त्यांनाही, इथं राहतायत त्यांनाही, म्हणजे आमचा ऑडियन्स कोरीपाटीचा हा बांधावर बसलेला शेतकऱ्याचा पोरगा आणि अमेरिकेत काम करत असलेला IT ऑफिस मधला एखादा मोठा
मोठ्या पदावरचा माणूस, हम्म. हा दोन्ही आपला ऑडियन्स. आणि ह्या दोन्हीला ज्या गोष्टीने जोडलं ते गाव होतं, क्या बात आहे. म्हणून त्या गावाकडची गोष्ट. आणि मग गावाकडच्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित फ्लोनं सुरू होत्या किंवा प्रतिसाद इतक्या मोठ्या प्रमाणात होता, मग गावाकडच्या गोष्टी बंद का झाल्या? आता सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की बाबा इतकं चांगलं चाललेली सिरीज का बंद केली. आम्ही 400-500 एपिसोड सहज करू शकलो असतो आणि खूप फॉर्मला चाललेली सिरीज होती, चांगले पैसे मिळत होते, नाव चांगलं होत होतं, ही पोरं सगळी वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रिटी होऊन जायला लागली होती, सगळं फेम मिळत होतं. पण मी थोडंसं मुंबईत राहिल्यामुळे त्याचा एक फायदा असा झाला की मला माहित होतं की प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो, तो आपण केला पाहिजे. एक कलाकार म्हणून आपल्या कलाकृतीला आपण थांबवलं पाहिजे, अन्यथा लोक थांबवा म्हणतील आणि ते सगळ्यात जास्त वाईट असतं. म्हणजे त्याचा अतिरेक झाला की कुठली गोष्ट वाईटच. त्यामुळे एक त्या गोष्टीत जेवढा जीव होता तो संपल्यावरती मी म्हटलं की नाही, तरीही 100 एपिसोड म्हणजे खूप केले. जसं माझी इच्छा तर 50 एपिसोड मध्ये थांबवायची होती, पण तरी लोकाग्रह असतो मी आणखी 50 एपिसोड केले. त्याचं कारण असं होतं की गावाकडच्या गोष्टी ह्या ज्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात नावरूपाला आल्या होत्या किंवा लोकांना आवडल्या होत्या, त्याहीपेक्षा अवघड झालं असतं की आम्ही काही युट्यूबमधनं बिझनेस करायला आलेलो मुलं नव्हतो. युट्यूबकडे आम्ही काय आयुष्यभराची कमाई कमवून निवांत राहायचं असं विचार आलो नव्हतो. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कुठेतरी आपण बाहेर राहिलो, मेन त्या सगळ्या वलयाच्या बाहेर राहिलो. आणि म्हणून आता आपल्याला हे सगळं उभं करत असताना याच्याकडे बिझनेस म्हणून बघता कलाकृती म्हणून किंवा एक कलाकार म्हणून बघितलं पाहिजे. आपल्याला त्या इंडस्ट्रीला सामोरं जात असताना एकच आयुष्य काढलं गावाकडच्या गोष्टीवरती असा एक लेबल नको. आपण फिल्म मेकर्स आहोत, बिझनेसमॅन नाही. मग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीवरती प्रयोग करून बघितलं पाहिजे. हे चालतंय का, ते चालतंय का, आपलं हेही जमतंय का. नाहीतर एक टॅग बसला असता की ह्यांना फक्त गावाकडच्या गोष्टीच जमल्या. त्यानंतर मग ते रिस्क घेऊन 100 भागांना बंद करून मग आजोळ आणली, मग बदली आणली. आणि सगळ्या मी सांगतो खूप आयुष्यातली खूप चांगली गोष्ट होती की तो निर्णय मी घेतला, कारण त्यानंतरची कुठलीही सिरीज आपली पडली नाही. प्रत्येक सिरीज हिट आहे. म्हणजे आज आपण 11 सिरीज केल्या 7 वर्षात, पण त्यातली एकही सिरीज लोकांना आवडली नाही असं झालं नाही. मला वाटतं हे लोकांचं प्रेम पण आहे आणि एक सद्बुद्धी देवाने दिली किंवा आपल्या त्या सगळ्या माझ्या वाचनातनं बघण्यातनं सगळ्यातनं आली की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि वेगवेगळे विचार करत राहिलं पाहिजे, नाहीतर आपण बाहेर फेकले जाणार. कुठलीही गोष्ट आउटडेटेड होत असते, त्याचा अतिप्रमाणात पैसे कमवले असते पण शिकलो काहीच नसतो. मूळ शिकण्यासाठी तर आलो होतो. वा, या सगळ्याचं मूळ सर बघितलं तर तुम्ही कॉलेजला असताना नाटक करायचं, आपण परत सिनेमाचा स्क्रीन प्ले उलटा सुलटा होतो तसं आपण परत मागे जाऊया की या सगळ्याचं मूळ कुठेतरी नाटकात आहे असं वाटतं का की कुठं थांबायचं ह्या गोष्टी शिकवतं का? 100% नाटक तुम्हाला माणूस म्हणून घडवतं, नाटक तुम्हाला उभं राहायला शिकवतं आणि नाटक तुम्हाला कधी हरू देत नाही. इतके वाईट प्रसंग आले, इतकं मोठ्या प्रमाणावर स्वतःवर कर्ज झालं आणि कुठल्याही फायनान्शियल बॅकग्राऊंड मधून मी नसताना कुणाचीही मदत न घेता मी केवळ आणि केवळ नाटकाच्या जीवावरती की ठीक आहे ही सुद्धा वेळ जाईल, यापेक्षा वाईट का आपण बघितलंय हे तर काहीच नाही, हे नाटकाने शिकवलं. म्हणजे जिथं नाटकाकडे आपण सुरू करतो तेव्हा ना पैसे मिळतात, आपला वेळ खूप द्यायला लागतो, प्रचंड कॉम्पिटिशन असतं आणि त्यातही आपण कधी खूप वेळा हारतोच, जिंकतो खूप कमीच वेळा. आणि अशा वेळेला शिकत असतो पडून 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 इतक्या वेळ पडतो की आपल्याला परत कधी पडलं तर वाईट वाटत नाही की अरे ठीक आहे याच्यापेक्षा वाईट आपण काळ बघितला, याच्यापेक्षा अपमान सहन केला, याच्यापेक्षा कष्टातून आपण पुढे आलोय, हे होऊन जाईल. हे काही खूप सोपं आहे. म्हणजे ज्याने नाटक केलंय ना त्या प्रत्येक मुलासाठी सिनेमा किंवा हे जे चित्रपट क्षेत्र जे आहे ते खूप सोपं जातं, कारण नाटक तुमचा कस लावतं, नाटक तुम्हाला पिळून घेतं, नाटक तुम्हाला भाजून सलाखून काढतं आणि मग तुम्ही जे निघताना ते प्युअर असतं. आता बरेच जण असे म्हणतात की म्हणजे काही कलाकार नाटकातनं सिनेमाकडे परत शिफ्ट झाले, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की नाटक नाश आहे म्हणून, म्हणजे तिथं जायचं मोह आवरत नाही किंवा त्या रंगमंचावरती गेल्यावरती तुम्हाला जी अनुभूती मिळते ती वेगळी आहे. तर तुमचा नाटकाचा प्रवास आणि आता नाटकात पण 2 प्रकारची माणसं आहेत. एक तर नाटकाला सिनेमाची पायरी म्हणून चढणारी लोक आणि एक नाटकाला आपल्या काळात कायमचं स्थान देऊन एक फक्त सोर्स ऑफ इन्कम म्हणून बाहेरच्या गोष्टींकडे किंवा बाकी गोष्टींकडे बघणारी. आता मी असं खूप लोकांना बघितलंय की ते म्हणतात की काय नाही आमचं थिएटर म्हणजे जीव आहे आणि थिएटर आमचं जास्त प्रेम आहे, सिनेमा फक्त असं आहे, ते माझं पहिलं प्रेम आहे. असं कसं असू शकतं? तुझं पहिलं प्रेम सोडून मग तू दुसऱ्या मुलीकडे का जातोस? तुझं पहिलं प्रेम नाहीये ते, तुझं पहिली प्रायोरिटी कर, तू शिकायचं ते पायरी म्हणून वापरलीस, हे तू मान्यच कर. नाही तर मग आयुष्यभर नाटक कर. नाटक मला खूप आवडतं पण मी आयुष्यभर नाटक करू शकत नाही.
कारण माझ्यासाठी तर कधी पायर नव्हती. माझ्यासाठी नाटक हे प्रेम पण नाही, माझ्यासाठी नाटक हे शिकण्याची प्रोसेस होती. नाटक आजही मी करतो. म्हणजे तुम्हाला माहित असेल तर आजही मी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये नाटकांचं जे कॉलेज आपल्या छोट्या ग्रामीण भागातलं ते उतरवतो. का तर नाटकाशी नाळ माझी तुटली नाही पाहिजे. नाटक म्हणजे आईची माया आहे, आणि एकदा का आईची माया संपली की आपल्यातला संवेदनशील माणूस हरून बसेल. म्हणून नाटकाशी आपण कायम जोडलं गेलं पाहिजे. पण म्हणून पहिलं प्रेम वगैरे नाटक असं जे म्हणतात ना, ते मला फार जरा हास्यास्पद वाटतं. कारण पहिलं प्रेम सोडून कोण जाईल का? तर त्यामुळे नाटक करत राहिलं पाहिजे, नाटक जगलं पाहिजे. आपण नाटकाशी जी नाळ आहे ती कायम राहिली पाहिजे. कारण नाटक तुम्हाला माणूस म्हणून उभं करतं. बाकी खरं सांगू ना, जर अशी परिस्थिती असते की आपल्या महाराष्ट्रात की फक्त नाटकावर जगता आलं असतं, तर मला खूप असे कलाकार आहेत ज्यांना खूप मनापासून नाटक करायचंय. फक्त एक त्यावरती माझं कुटुंब चालू शकत नाही म्हणून ते नाटकापासून लांब आहेत. फक्त तरी पण कधीही मला कोणी विचारलं की पहिली प्रायोरिटी काय, तर नाटकच असेल. आणि कुठल्याही जुन्याने नाटक केलं एकदा तरी, प्रत्येकाची पहिली प्रायोरिटी नाटक असतं. तुम्ही या गोष्टी सर उल्लेख केला की मला परत तेच म्हणायचं आहे की तुमचं एक ट्रॅक सुरू आहे, वेब सिरीज सुरू आहेत, आणि मग परत नाटकांसारखं छोटं कॉलेज. मग तिथं आता मी ते स्वतः प्रवास बघितलेला आहे की तुम्ही कशा प्रकारे त्या पोरांच्या अगदी घरी जाऊन कन्व्हिन्स करायला लागतं की तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला नाटक करायला लिहू द्यात. मग ते आपली जुनी स्विफ्ट होती, ते मी तर म्हणायचो की ते तुम्ही वाडाप करून टाकले म्हणून. त्यात मग कितीही पोरं बसायचे. मग हे परत का की बाबा एक छोटंसं कॉलेज, तुम्हाला माहिती आहे की इथनं रिझल्ट मिळेल नाही मिळेल काहीच माहीत नाही, तरी तुम्ही ती पोरं घेऊन ते नाटक बसवता आणि ते नंबरात सुद्धा आलं. म्हणजे ती खरं तर त्या कॉलेजला पण अपेक्षा नसेल. मग हे का, हे कशासाठी? आता मी जेव्हा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा करत होतो मुंबईत, तेव्हा मला असं वाटायचं की मला जर नाटक मिळालं नसतं, तेव्हा मी साताऱ्यात आलेलो, छोट्याशा खेडेगावात आलेलो मुलगा होतो, त्यावेळी मला नाटक मिळालं नसतं तर मी हे सगळं पुढचं जगत बघू शकलो नसतो. मी कुठं जॉब केला असता, मला डोक्यात पण आलं नसतं की ह्या क्षेत्रात पण आपल्याला काहीतरी करता येऊ शकतं. आपल्याला ती ताकद दिली आहे दिग्दर्शन करण्याची, उभं राहण्याची, उभं करण्याची माणसांना, हे नाटकानं शिकवलं. मग मला असं वाटलं की नाटक होतं म्हणून मी तक धरू शकलो. कुणीतरी माझा हात धरून पुढे जाईल यापेक्षा जर मी नाटक शिकलो ना, तर माझा मी पुढे जाईनच, आणखी 10 जणांना घेऊन जाईल. मग म्हटलं ही गोष्ट जेव्हा माझ्याकडे पैसे असेल ना, जेव्हा मी सगळं सेटल होईल ना, कारण नाटक सोडावं लागलं एका लेवलनंतर, मुंबई झाल्यानंतर, मग परत विचार केला की ज्या दिवशी माझ्याकडे पैसे असतील बऱ्यापैकी, ज्यातून मी सर्वाईव्ह करू शकेन, तर मी परत नाटकाकडे जाईन. ते डोक्यात ठेवलेलं पूर्णपणे की एकदा का सगळं व्यवस्थित, मी 3 वर्ष नाटक केलं नाही, इथे आल्यावरती सगळं सेट झाल्यावरती परत नाटकाकडे गेलो. मग असं विचार केला की मी कुठून आलो होतो, छोट्या खेडेगावातून आलो होतो, मला कोणी आधार दिला नाटकाने. मग आज जर मी ह्या छोट्या खेडेगावातल्या मुलांना जर नाटक शिकवलं, ह्या मुलांना जर मी उभं केलं, तर हे भविष्यात आणखी नितीन पवार तयार होतील, जे आणखी कितीतरी मुलांना हात देतील आणि पुढे आणतील. त्यामुळे म्हटलं छोट्या खेडेगावातलंच आपण कॉलेज निवडूया, जिथं ग्रामीण भागातले पोरं येतात. आज ज्या नाटकात काम करणारी मुलं, त्यातल्या घरच्यांना आज जर का मी रोजगाराला गेलो नाही, तर मला संध्याकाळी जेवायला मिळणार नाही. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्या, म्हणजे एकीकडे मी बघतोय की कुणाचं घर आहे आसपास, कुणाचं घर माहिती आहे ना तुम्हाला, जसं आपल्या लाकडाच्या काट्याने बनवलेलं घर आहे, त्याला सारवलेलं असतं, तशी घर आहेत माझ्या विद्यार्थ्यांची. पण आज त्यांच्या घरी पुरुषोत्तम करण्याच्या ट्रॉफी आहेत. क्या बात. म्हणजे त्याच घराच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातल्या एखाद्या टिपावरती आज दिसतंय पुरुषोत्तम करंडक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री. तर हे सगळ्यात मोठं समाधान आहे. आणि जिथे ज्या पुरस्कारावरती इतकी वर्ष एका ठराविक महाविद्यालयांची मक्तेदारी राहिली होती, तिथे कुठेतरी गावाकडची पोरं पोहोचू शकली, याचं सगळं श्रेय नाटकाला जातं. आणि ग्रामीण भागातलं कॉलेज निवडायचं कारण ही जी शहरातली कॉलेज होती, साताऱ्यातली पण, ती आधीपासून एकांकिका करत होती. पण हे गावाकडचे कॉलेज काय होतं की त्यांचं घरून अडचणी, हे अडचणी, त्या अडचणी. मग मी काय सुरुवात केली, नाही ना कॉलेजकडे बजेट, आपण पैसे खर्च करू, नाही ना पोरांच्या ऐपत, त्यांच्या घरच्यांना कन्व्हिन्स करू, त्यांच्या घरच्या अडचणी सोडवण्यापर्यंत. ज्यास्त तुमच्या बाबा त्यांचं म्हणणं होतं की आमच्या घरची अशी अडचण आहे, हे एवढे पैसे ठेवा, पण तिला जाऊ द्यात, तिला नाटकात काम करू द्यात. त्यांना विनंती करायचो मी. आज सगळ्या नाटकातल्या मुलांच्या घरचे मला त्यांच्या मुलासारखं मानतात. कुठली मुलगी पाठवताना फोन असतो, तुम्ही आहे ना सर, मग काही टेन्शन नाही, तिला पाठवतो. इतकं फक्त की नितीन सर तुम्ही आहात ना, बिनधास्त तिला घेऊन जावा. त्यांना एक विश्वास हा निर्माण झाला की हा माणूस आहे ना, हा आपल्या पोरांना कुठेतरी पुढे घेऊन जायचं स्वप्न बघतोय. आणि खरंच नाटकातनं मला स्वतःला वैयक्तिक काय मिळालं, समाधान मिळालं. पण ह्या मुलांच्या याच्यात खूप बदल झाला. ह्यांना जगणं कळलं, काहीतरी बाहेर पण एक जग आहे हे कळलं, स्पर्धा काय असते कळलं, पडायचं परत उभं राहायचं कळलं. आणि आता ही मुलं ह्या जीवावरती, म्हणजे ह्यातली हीच मुलं परत सिरीजमध्ये काम करतायत, त्यातून 4 पैसे कमवत आहेत, आणि ते सगळे पैसे ते त्यांच्या घरी देत आहेत. आणि त्यांच्या घरची आता परिस्थिती हळूहळू नव्याने सुधारायला सुरुवात झाली. आता नागपूर करंडकला आमच्यातल्या दीक्षा नावाच्या मुलीला महाअंतिम फेरीला नागपूरमध्ये जाऊन तिनं अभिनयाचं पारितोषिक मिळवलं.
वा. जिची घरची परिस्थिती जमते मी अगदी जमते, तिच्या घरातून सगळ्यात जास्त विरोध होता की हे नाटक करायचं नाही, आपल्या क्षेत्राला नाही. काय झालंय की लोकांमध्ये फार विचित्र या क्षेत्राबद्दलची एक समज आहे की हे वाईटच असतं, इकडे मुलींना पाठवायचंच नाही, हे करायचं नाही. मग आपल्यासारख्या ज्या ग्राउंड रुटेड काम करणाऱ्या लोकांचं अवघड होऊन जातं. मग त्यांना पटवणं, समजावून सांगणं, मी तुमच्या घरातले सदस्य समजावून सांगणं आणि ते सिद्ध करणं वेळोवेळी. कारण मला कधी असं वाटलं नव्हतं की मी कधी असं विचार केला नाही, ह्यांना कधी सांगितलं नाही ह्या मुलांना की तुम्ही जिंकायचं स्पर्धेत. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला नाटक केलं समाधान मिळवायचंय, तुम्हाला माणूस म्हणून उभं राहायचंय. मी ह्यांना डायरेक्टली काम देऊ शकतो वेब सिरीजमध्ये, पण ते तात्पुरतं असेल. मी ह्यांना जर नाटकातनं घडवलं कलाकार म्हणून, तर त्यांना मीच नाही कुणीही काम देऊ शकेल. बरोबर. कलाकार म्हणून घडत असताना तुम्ही जी प्रोसेस सांगितली त्यातनं ते माणूस म्हणून पण घडणार. आपोआप घडत जात. आणि मग आता मागच्या वर्षी ज्या मुलीला नामांकन होतं आणि अभिनयाचं पारितोषिक पण मिळालं, ती नाटकातच होती तुमच्या. बरोबर. त्यामुळे असे कलाकार म्हणजे तुम्ही त्या स्टेप पाकून ठेवल्यात असं म्हणूयात थोडक्यात, की बाबा मला सहज सांगा नाही की ज्या मटा सन्मानसाठी लोक 12-12 वर्ष तप करतात की एकदा तरी मला हा पुरस्कार मिळेल, त्या मुलीने एकांकी केली पहिल्या वर्षी आणि त्याच एकांकीचा नंतर एपिसोड झाला आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा मटा सन्मान मिळाला दुसऱ्याच वर्षी. म्हणजे किती कॅपेबल ही गावाकडची पोरं आहेत, फक्त एक संधी नव्हती म्हणून ती किती अलगईत पडली होती. म्हणजे हा मला वाटतं की हा सारखी मोठी गोष्ट नाही. बरोबर. आता गावाकडच्या गोष्टीचा प्रवास झाल्यानंतर मग तो जो मधला स्पॅन होता, मग आपण नवीन गोष्टीकडे वळत असतो. म्हणजे एक तर काय लेखकाची गोष्ट म्हणजे त्याचं पहिलं प्रेम आहे, मग ही गोष्ट आहेच की बाबा पहिलं प्रेम सोडून तुम्हाला दुसऱ्या प्रेमाकडे जायचं आहे, ते सगळ्यांना नव्या गोष्टींना आकार द्यायचा, परत ते कलाकार शोधायच्यात. मग तो मधला स्पॅन असतो, त्यात तुमची प्रोसेस काय असते? आता जेव्हा कुठली कथा संपते तेव्हा मी कधी असं करतो की ज्या दिवशी माझं लिहून होईल पूर्ण, त्या दिवशी माझं त्या कलाकृतीवरचं प्रेम मी बाजूला ठेवून देतो. मग त्याला किती यश मिळालं, किती लोकांनी अप्रिशिएट केलं, किती कमेंट केलं, मला मेसेज केले, किती लिहिलं, हे सगळं मी फक्त एक तिराईत म्हणून बघत असतो. कारण जर मी त्या प्रेमात पडलो तर परत मला होणार की तेच परत करूया, ते चालतंय, तो मी टाळला. आणि मग त्या मधल्या प्रोसेसमध्ये मी पूर्णपणे फोकस, म्हणजे आता मी लिहून झालंय ना, ते टेलिकास्ट जरी सुरू असेल तरी मी एवढं सगळं सांगितलंय की पुढच्या काळात मला माझं जेव्हा लिहायला घेतो ना, तिथून त्या प्रेम जडा सुरू होते आणि ते शूट करून संपलं की ते प्रेमी बाजूला ठेवून देतो. परत नव्या कलाकृती नव्याने बघायला लागतं. नाही तर मी तेच करत राहीन. जर गावाकडच्या गोष्टीचा रिफ्लेक्शन आजोबामध्ये दिसत नाही, आजोबाचं रिफ्लेक्शन बदलीमध्ये दिसत नाही. जरी लहान मुलांची गोष्ट असली आजोबांनी बदली, तरी त्यातलं खूप गोष्ट वेगवेगळी. याचं कारण आहे की त्याकडे नव्याने बघितलं पाहिजे, नव्याने शोधलं गेलं पाहिजे. आज आपण तेच जर करायला लागलो ना तर खूप लवकर आउटडेटेड होतो, खूप लवकर बाहेर फेकलं होतो. म्हणजे जरी आता मी गावाकडे राहत असलो तरी आज टेक्नॉलॉजी आपण वापरतो. म्हणजे Adobe Premiere Proची प्रत्येक सेटिंग आपल्याला माहिती आहे, माझ्या प्रत्येक पोराला माहिती आहे. रिफ्लेक्टर पासून प्रत्येक गोष्ट जी इक्विपमेंट मध्ये लागते ती प्रत्येक गोष्ट आपण वापरतो. आणि असं गावाकडे जरी प्रोडक्शन असेल तरी त्याला जी ट्रीटमेंट आहे, जे आउट रिझल्ट आहे, शेवटी जो रिझल्ट येणार आहे तो कसा प्रोफेशनल येईल, तो कसा लार्जर दॅन लाईफ दिसेल, तो कसा वाटणार नाही की गावाकडच्या पोरांनी शूट केलं, याची काळजी पुरेपूर आम्ही घेत असतो. की कुठेही आपण इनप्रोफेशनल वाटलो नाही पाहिजे, की कुठेही गावाकडच्या पोरांनी शूट केलंय म्हणून तर सिंपती आम्हाला नकोय, आम्ही त्या लायकीचे असू तर आम्हाला तुमच्यात घ्या. बरोबर. काय बात आहे. तर तुम्ही ही सगळी प्रोसेस सांगितली की बाबा लिखाणातनं परत तुम्ही ते पहिलं प्रेम बाजूला ठेवून नवीन लिखाण करताय. आता तुम्ही मालिकांचंही लिखाण केलेलं आहे, परत आता वेब सिरीज करताय किंवा येत्या काळात तुमचे सिनेमे येतील. पण तुम्हाला पूर्ण सिनेमा क्षेत्राला घेऊन असं वाटतं का? म्हणजे तुम्ही लावताना कुठल्याही कलाकृतीच्या समोर आधी दिग्दर्शक लावता की दिग्दर्शक नितीन पवार, पण लेखकांना कुठेतरी डावलं जातं किंवा किंमत कमी दिली जाते, असं कुठं जाणवतं का? सगळं खूप वेळा जाणवलंय. म्हणजे उलट ह्या बाबतीत नाटक खूप इम्पॉर्टंट वाटतं. त्याच्या अनाउन्समेंट मध्ये असतं लेखन, पहिलं लेखन असतं. बरोबर. दिग्दर्शकाच्या नंतर असतं, म्हणून नाटक जास्त मला जवळचं वाटतं. मग कुठले क्षेत्र असो, आज मला कुणीही सांगावं की या मालिकांचा लेखक हा अमुक अमुक माणूस आहे किंवा या सिनेमांचा लेखक हा अमुक अमुक माणूस आहे, नाही माहिती. दिग्दर्शक माहिती आहेत की सांगतील की हा सिनेमा नागराजने केलाय, हा सिनेमा याने केलाय, हा सिनेमा अमुक तमुक या दिग्दर्शकाने केलाय, संजय जाधवांनी केलाय. किंवा ते लेखक सिनेमातनं मोठं झाल्यावर, म्हणजे प्रवीण तरडे आज मोठं झाल्यावर कळतं की मग ते त्या मालिका लिहायचा. हा, आता कधी तो कुंकू लिहायचा, ही लिहायचा, ती लिहायचा. पण ते आता जेव्हा मुळशी पॅटर्न सारखा सिनेमा हिट होता तेव्हा, आणि आत्ताही म्हणजे मुळशी पॅटर्न त्यांनी दिग्दर्शित केलाय हेच माहितीये, लिहिलाय का हे अजून खूप लोकांना माहित नाही. बरोबर. लिहिलंय कोणी हा सिनेमा किंवा काय कोण करतंय, कुणाची कथा आहे काय. त्यामुळे लेखकाला पुन्हा पोस्टरवर स्थान आहे ना लोकांच्या मनात स्थान आहे, पण मूळ लेखक आहे ह्याकडे जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत सकस गोष्टी मिळणार नाहीत. लेखकाला जिथे तिथे आवडलं जाईल ती कलाकृती कधीच तग धरू शकणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. मग मी सुद्धा, मला जरी दिग्दर्शक म्हणून जास्त ओळख मिळाली असली तरी आधी मी मूळचा लेखक आहे आणि तू जास्त जपतो, कारण त्यात माणूस पण आहे. दिग्दर्शक हे मिरवण्यासाठीची गोष्ट आहे,
की मी दिग्दर्शक आहे. पण लेखक ही जगण्याची गोष्ट आहे. लेखक ही तुमच्या आत असतो आणि जेव्हा तुम्ही लेखक असता ना तेव्हा तुम्ही कुणीच नसता. म्हणजे सगळी माझी विशेषणं, माझा सगळा जो लावाजमा हे सगळा गळून पडतो जेव्हा मी लेखक असतो. तेव्हा मी शून्य असतो. बरोबर. तेव्हा मी शून्य असतो. मी फक्त एक माणूस असतो. जेव्हा मी कुठली कलाकृती लिहित असतो, कुठलेही पात्र लिहित असतो, तेव्हा मी कुणीतरी आहे हे माझ्या डोक्यातनं सगळ्यात पहिलं गळून पडतं. म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रह्मानंदी टाळी लागण्याचा जो प्रकार आहे की त्याला सगळ्या ह्या मोहमायातून बाहेर पडून एक प्युअर काम करायचं असतं ना, ते लेखनाचं काम. त्यासारखं प्युअर काहीच नाही. क्या बात आहे. म्हणजे लेखक म्हणजे दिग्दर्शक, त्या गोष्टीचा दिग्दर्शक असलं तरी मूळ दिशादर्शक लेखक आहे 100%. कारण मला सांगा, कुठलीही इमारत जेव्हा उभी राहते आणि आपल्याला समजा आपण विचार केला की ह्याला 20 मजली इमारत उभी करायची किंवा 10 मजली इमारत उभी करायची, तर मग त्याचा पाया किती खोल गेलाय यावरती इमारत किती उंच जाणार हे ठरलेलं असतं. लेखक हा पाया आहे. तिथं जर तुम्ही नीट भराव टाकला नाही, तो जर तुम्ही जास्त खोलला नाहीत, जास्त खोलवर गेला नाहीत, तर वरती उभी राहिलेली इमारत कधीही कोसळणार आहे. हे सगळ्यांना जेव्हा कळेल त्या दिवशी उत्तम कलाकृती घडतील. त्या गोष्टीत बदल करायचा झाला तर सुरुवात कुठनं झाली पाहिजे? सुरुवात आपणच केली पाहिजे. आपण यासाठी बोललं पाहिजे. आपण जेव्हा आता माझ्याकडे जेव्हा अधिकार असतात तेव्हा मी लेखक आधी लावतो किंवा माझ्यासाठी लेखक खूप प्रायोरिटी असतं. जरी माझा जर मी समजा लिहितोय, जर माझ्यासाठी नितीन मला मदत करतो एक स्क्रीन प्ले लिहायला, तर त्याचंही नाव माझ्या नंतर लागतं लगेच. बरोबर. कारण की त्याला त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे, त्याचं नाव मिळालं पाहिजे आणि त्या नावाने मग तो पुढे जाऊन त्याचा प्रवास सुरू होणार आहे. कुठल्याही पोस्टरवरती सिनेमांच्या असू द्या लेखकाला किंमत. आता तुम्ही बघा ना, प्रमोशनला गेल्यावरती कुठले लेखक गेला का प्रमोशन बघितलं का तुम्ही? की बाबा आता समजा आपण उदाहरण घेऊ, चला मध्ये गेला किंवा कुठल्या एखाद्या कार्यक्रमात गेला तर कोण म्हणतं का हा या सिनेमाचा लेखक आहे, हे दिग्दर्शक आणि हे कलाकार. लेखक कायम दुय्यमच आहे हो. लेखन प्रथम आहे हे जेव्हा कळेल तेव्हा कलाकृती सुंदरच होते. आणि ज्या सिनेमांचे लेखक उत्तम आहेत ते सिनेमे सुंदरच झाले. आता जर आपण काळ बघितला तर मग बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात, आपण तसं कुठल्या कलाकृतीवरती बोट ठेवत नाही, पण मूळ त्या गोष्टीत त्या गाभ्यात काहीतरी प्रॉब्लेम जाणवतो की अरे गोष्टच मिस होती, बाकी सगळं जरा बरं होतं. निर्मात्यांसाठी काय सांगाल? कारण पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी निर्माण व्हायला लागतो निर्माता. तर निर्मात्यांसाठी काय आहेत की बाबा त्यांनी लेखकाकडे या गोष्टींकडे किती सिरियसपणे बघितलं पाहिजे? आता तुम्ही बघितलं असेल तर आतापर्यंत जेवढे निर्माते ज्यांनी चांगले पैसे कमवलेत किंवा जे निर्माते मोठे झालेत ते सगळे निर्माते नव्हते. म्हणजे आता निर्माते आणि फायनान्सरातला फरक लक्षात आला पाहिजे. आपण फायनान्सर आहोत का निर्माते आहोत? निर्माता म्हणजे निर्मिती करणारा, म्हणजे आईसारखं असतो. आई बोलते ना ह्या मुलाला बाबा आपल्या असं दिसतं, आपल्या मुलाला त्याला आंघोळ घातली पाहिजे, त्याला कुठले कपडे छान दिसतील, त्याला टिक्का लावला पाहिजे, त्याला काजळ लावलं पाहिजे, त्याला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे, त्याला त्याची काळजी घेतली पाहिजे. अशी प्रत्येक गोष्ट आई करत असते. आणि दुसरा एक असतो की तो फायनान्सर आहे, हे तुझे पैसे घेऊन तू कर, तुला काय करायचं ते. तर निर्मात्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे हे आपलं बाळ आहे आणि त्याला मोठं करायची आपली जबाबदारी आहे. आणि मग त्याला बाळाला मोठं करणार त्याची आई आहे, म्हणजे लेखक आहे. त्याला जर तुम्ही त्याची पूर्ण फ्रीडम दिली की तू बाळाला जप, त्याला माहिती कसं जपायचं, ते जर झालं नाही तर मग कलाकृती चांगली होत नाही. निर्मात्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा लेखक खूप इम्पॉर्टंट आहे. आज सगळं चेक केलं जातं की सेट किती छान लागलाय, मग डिरेक्टर कोण घेतलंय, मग ऍक्टर कोण घेतलेत, पण तो कितीही मोठा ऍक्टर असला तर तो वाक्य काय बोलणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्या सिच्युएशनला ती वाक्यच मॅच होत नाहीयेत, विनाकारण संवाद आहेत, विनाकारण सिच्युएशन तयार केली गेली आहे किंवा खूप लाईटर ज्याची काही गरजच नाही सिनेमात किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये, तेही विनाकारण ओढून तरुण आणलं गेले, तर ती गोष्ट कधीही टिकणार नाही. साचेबद्धता नसेल जी की लेखक आणू शकतो. फक्त कलाकार तुम्ही खूप मोठा घेतला, अमिताभ बच्चनला मी उद्या कास्ट केलं आणि त्याला काही बोलायला सांगितलं तर ते चालणारच नाही. कारण अमिताभ बच्चन सुपरस्टार आहे म्हणून कुठला सिनेमा चालला नाहीये, पडलेत सिनेमा त्याचे भरपूर, सुपरस्टार असताना सुद्धा पडलेत. बरोबर. उत्तम लेखक नव्हते म्हणून. सलीम जावेदने शो लिहिला म्हणून तो उत्तम चालला. कलाकारांनी त्यांचं काम उत्तम केलंच, पण त्या दोघांनी जर लिहिलं नसतं तर तो सिनेमा एक ऑर्डिनरी सिनेमा असता. असे किती सिनेमे पडलेतच की. बरोबर. आणि फक्त जर अमिताभ बच्चनच्या नावावर सिनेमा चालले असते तर मग 2000 साली त्यांना रेशोपर्यंत म्हणावं लागलं नसतं की मला एक सिनेमा द्या. बरोबर. त्यामुळं उत्तम गोष्ट म्हणजे उत्तम सिनेमा, उत्तम गोष्ट म्हणजे उत्तम कलाकृती, उत्तम गोष्ट म्हणजे उत्तम नाटक. हे खूप म्हणजे काय दगडाची पांढरी रेघ आहे हे निर्मात्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात जास्त मान लेखकाला दिला गेला पाहिजे आणि तो त्याचा हक्क आहे. बरोबर. आपण सर परत जरा गावाकडे येऊयात की आता इथनं पुढे जत्रा सुरू होतील आणि आता आपण म्हणतो की कलाकार तर असे कितीतरी कलाकार गावगाड्यात होते की बाबा त्यांना तिथनं पुश नाही मिळाला. मग गावातले तुमच्या गावाकडच्या गोष्टीत पण ते बऱ्याच झालं की गावातली पोरं मिळून सगळे नाटक बसवतात, हे त्या गोष्टी करतात.
तर त्या गोष्टी तुमच्या बालपणी काय होत्या? म्हणजे आपल्याला एक नॉस्टॅल्जिया फील आहे तेव्हा गावात असताना लहानपणी आपली नाटकं व्हायची, तमाशे व्हायचे, तर त्या गोष्टींबद्दल काय वाटतं? ते कुठेतरी मागं पडत चाललंय. आता माझ्या गावात तरी म्हणजे तसे काही पार्श्वभूमी नव्हती, पण केटींच्या गावात म्हणजे बापूंच्या गावात खूप वर्ष त्यांनी स्वतः नाटक दिग्दर्शित करायचे, लिहायचे आणि त्यांचा नाटक बघायला अख्खा भाग एकत्र यायचा. प्रत्येक गावाचे मुंबईला एक नाटकाची एक कंपनी होती, प्रत्येक गावाची. आणि ती कंपनी, ती काही कलाकार मंडळी ही गावाला येऊन नाटक बसवायची. एक 10 दिवस 15 दिवस रेसला चालायची. मुंबईचं सगळं काम सोडून ती मंडळी यायची आणि ते नाटक म्हणजे ते यात्रेतलं सगळ्यात प्रमुख आकर्षण होतं. म्हणजे तमाशा वगैरे पेक्षाही नाटक. म्हणजे आणि कसं असतं माहितीये का, पहिल्या दिवशी देवाची मिरवणूक असते, दुसऱ्या दिवशी तमाशा असतो दिवसभर, आणि त्या दिवशी संध्याकाळी हे नाटक असायचं. आणि लोक तमाशा बघायला यायचं नाहीत, तमाशा बघायला कोण यायचं? तरुण पोर आणि म्हातारी माणसं. पण नाटक बघायला बायका यायच्या आणि बायका दिवसभर त्या रांधा राडा उष्टी काढा त्याच त्यांचं असतं आयुष्यात. आपल्याला खूप भारी वाटतं यात्रा बित्रा, पण त्यांना खूप त्रास असतो. तो सगळा त्रास विसरून त्या बायका ते नाटक बघायला इतकी तुफान गर्दी व्हायची, मी बघितलेली आहे. मग तेव्हाही वाटायचं की यार हे गावगडलं नाटक आहे ना, हे खूप भारी आहे. तेव्हा नाटकाची नावं काय, भरला मळवट राखताना विकताना असली नावं आणि अशीच थोडीशी तमाशा प्रधानच नाटकं तेव्हा चालायची. पण तरीही गावातले कलाकार घडायचे, ज्यांचं पुढे काहीच व्हायचं नाही. ते नाटकाबद्दल राहायचे, वर्षातून एकदा ते वाट बघायचे वर्षभर की कधी जाता येईल. त्यानंतर नाटकातली ही मंडळी परत बाबा आता पूर्ण वेळ आपलं नाटक करायचं म्हणलं किंवा पूर्ण वेळ करायचं म्हणलं, त्यांच्याकडे काय सोर्सच नाहीत ना गावाला. मग ते आपलं जॉब करा कुठेतरी, मुंबईत जाऊन काहीतरी काम करा आणि त्यातून जेव्हा गावी येऊ तेवढ्यात यात्रेपुरतं नाटक ते करायची. त्यामुळे असं वाटायचं की ह्यांचं पुढे काहीतरी व्हायला पाहिजे, कुणीतरी ह्यांना हात द्यायला पाहिजे. तेव्हा मला माहित नव्हतं की मी देईन का नाही, मग तेव्हा क्षेत्रच डिसाईड नव्हतं की काय. पण त्यांच्याबद्दल वाईटही वाटायचं आणि भारी वाटायचं. ते मी बघताना हरवून जायचं, ते जे पात्र करायची ते मला खरं वाटायचं की ते आता एक तांब्याचे विष्णुबा म्हणून आमच्या त्या काही प्रचंड तुफान गाजलेलं नाटक. प्रत्येक गावात ती चर्चा, तो त्याने भावांसाठी काय केलं, हे केलं ते केलं. त्यामुळे ते बघताना अंगावर काटा यायचा. जिवंत कलाकृती ना, एकदम डिस्टन्स नाही बघायचं, जवळ बसून जागी बारकी पोरं. त्यामुळे हे गावगाड्यात जे लपलंय ना, ज्या कलाकृतीत आजही भारुड भजन असेल, तमाशा असेल किंवा ही नाटकं असतील किंवा आणखी असंख्य कलाकृती, भजन वगैरे, सगळं ऑडियन्स कमी झालंय आता. आता तमाशाच जागा ऑर्केस्ट्राने घेतली आहे, तिथं नाटकांना कुठे किंमत राहणार आहे. पण तो मला वाटतं की सुवर्ण काळ जगलोय मी. इथं 90sचा कुठेतरी संपत आलेला काळ होता आणि कुठेतरी नव्या युगात सुरुवात होते, आणि ह्या सगळ्या मिक्सचर होतं. एक गाव असताना चाललंय, एक गाव उद्या येतोय, त्याच्या मधला काळ जगलोय. त्यामुळे मला दोन्ही माणसं माहिती आहेत की 90sची माणसं सुद्धा माहिती आहेत आणि 2000च्या काळातली पण. जेव्हा वॉकमॅन वगैरे आलेला तो काळ मी बघितलाय, आणि पहिला फोन आलेला काळ मी बघितलाय. पहिला मोबाईल फोन जेव्हा वापरला गेला तो काळ मी बघितला. त्याच्या आधीचाही जस्ट कॅसेटचा जो काळ होता, बटन आपलं कॅसेट प्ले व्हायचं, तोही काळ मी बघितला. त्यामुळे ह्या सगळ्या काळात असं वाटतं की खूप गोष्टी लुप्त झाल्या. बरोबर. आणि त्यावेळी कुतूहल पण होतं, म्हणजे घरात गावात कोणाकडे तरी एकाकडे टीव्ही असायचा, तिथं सगळं गाव जमायचं, किंवा गावात एखादा टेलिफोन असायचा, तिथं सगळं गाव जमायचं. म्हणजे ह्यातल्या खूप गोष्टी आम्ही याच्यात वापरल्यात, म्हणून मला वाटतं लोकांना तोही काळ आवडतोय. एक चॉकलेट जर घेतलं मित्राने, तर शॉर्टामध्ये घेणार आणि मग अर्धा करून खायचं असेल तर पैसेच नसायचे ना, मग ते शॉर्टात घ्यायचं ना, असं तोंडाने तोडायचं आतल्यात आणि मग ते खोलायचं, परत त्याला अर्धा द्यायचं, आपण अर्धा खायचं. हे जे प्रेम आहे ना, खायचं ते आता तुमच्या त्या 5 रुपयाच्या कॅडबरी मध्ये नाहीये. जे आम्ही 8 आण्याचे चॉकलेट आहे ना, ते दोघं मिळून खायचो. आणि एक त्या शर्टात बाबा ते उष्ट होऊ नये म्हणून आपल्या शर्टाने तोडायचं, किंवा उष्ट होणार नाही, हे तुझं हे माझं. किंवा शेंगा ज्या असायच्या, भुईमुगाच्या शेंगा, त्या आम्ही खिशातनं भरून खात जायचो. मग कोणतरी भेटायचं, दे की मला 2 शेंगा 2 दे, इतकं त्यावेळेला वाईट हे होतं की त्या शेंगांचं एवढं अप्रूप होतं. आज चोकोबार वगैरे 20-30 रुपयाचं खातो आपण, त्याला ती गंमत नाहीये. जे आम्ही अशा वाट्यातनं शेंगा आणायचो घरनं, दे तुला 2 मला 2, असं करून खात गावातनं फिरायचो. तेव्हा तो काळ म्हणून भयानक गोड काळ होता. ती माणसं भयानक गोड होती. आजही मी डोंगरावर कुठली माझी कलाकृती घ्या, माझ्या गोष्टीत डोंगरावरचा कॅरेक्टर असतं, किंवा डोंगरावरचं गाव असतं, किंवा डोंगरावरची माणसं असतात. कारण मला असं वाटतं आजही मला जर तो काळ अनुभवायचा असेल ना, तर मला डोंगरावर अनुभवायला मिळतो. ही माणसं अजूनही तशीच आहेत. ह्यांच्याकडे सुविधा कमी आलेल्या असतील, पण ज्यातली माणुसकी पुरेपूर काटोकाट भरलेली आहे. इतकं प्रेम मिळतं या माणसांकडनं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या माणसांकडे आजच्या या व्यवहाराच्या काळात, मी असं म्हणतो की माझ्या केळवाडीतल्या मामाकडे जर मी पुढचे आयुष्यभर जर राहिलो, तर आयुष्यभर एकदाही मला तुम्ही माझ्या घरी बसून खाताय हे जाणवून न देता ते माणसं आनंदाने खाऊ घालतील. इतका जीव ह्या माणसांचा आहे. तुम्ही इथं तुमचं कुणीही गावात ओळखीचं नसेल तरी तुम्ही उपाशी राहणार नाही. तुम्ही म्हणलात नाही मला आज मी जेवलो नाही, तर 4 घरात तुम्हाला भाकरी येईल. ओळखीचे नसताना सुद्धा इतकी माणुसकी आजही डोंगरावरची माणसं जपतायत. लाल माती यांच्या रक्तात भिनलेली आहे. त्यामुळे मला
ह्या माणसाकडे बघितलं ना की वाटतं की ह्यासाठी मी गावी आलो. बरोबर. आणि इथला स्ट्रगल बघितलं तर आपल्यापेक्षा वेगळ्या, म्हणजे तुमच्या गावगाड्यातल्या ह्याच्यात पण ते आलं हो, किंवा हो. सगळ्याच कलाकृतीत असतं की इथल्या पोरांना पण डोंगराचे सगळं चढण उतरून ते शाळेपर्यंत जायचंय. तेच कदाचित 8वीत पण आलं. आठवी सगळ्यात 8वीत आले, 10वीत आले किंवा आधीच्या गोष्टींमध्ये आले की डोंगर उतरून शाळा शिकणं असेल किंवा डोंगरावरचं किती इतर रस्ता नाही, पाणी नाही, कितीतरी गोष्टींना अडचणी सामोरं जावं लागतं. जर साधी गोळी घ्यायची म्हणली, एक दुखीवरची आपण गोळी लगेच घेतो जाऊन, ती घ्यायला सुद्धा मला आठवडाभर वाट बघायला लागतं की शनिवारी येईल, बाजाराला गाडी येईल तेव्हा आपण जायचं ती गोळी घ्यायची. इथं काही अवेलेबल नाहीये. मग ते अंगावर कितीतरी माणसं काढतात आजारपण, पण तरीही कुठल्याही आलेला माणूस उपाशी जाऊ नये हे जे त्यांनी जपलंय ना, ते त्यांचा जीव लावून असतं ना की खाच. म्हणजे आपल्या शहरात आपण कुणाच्या घरी गेलो तर काय म्हणतो की चहा घेणार आहे का तुम्ही, चहा तुम्ही घेता चहा घेता का, घेणार आहे का. आणि आमच्याकडे काय असतं, ठेवलाय बरं का, जायचं नाही, चहा ठेवलाय. बरोबर. इतका फरक आहे. शब्द किती आहे बघा, चहा घेता का आणि ठेवलाय, जायचं नाही, चहा घेऊनच जा, थांबा आता. आपण नाही म्हणलो तरी नाही, ठेवलाय आता, आणि खच त्यांनी ठेवलेला असतो. त्यामुळे चहा घेणार काय काही प्रश्न नाही, घ्यावलाच लागेल. हा जो आग्रह आहे ना, प्रेम आहे. हे जर सगळा भाग बघितला की म्हणजे मी तर असं नेहमी म्हणतो की बाबा नितीन पवार असा माणूस आहे की ज्या गावात एसटी जात नव्हती तिथे त्यांनी मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मर्सिडीज आणल्या म्हणून. तर हे सगळे ह्याच गोष्टींमुळे शक्य झालंय असं वाटतं का? 100%. म्हणजे केळवाडीत 29 सिनेमांचं प्रमोशन झालं, जिथे आर्ची किंवा हेमंत ढोमे किंवा प्रवीण तरडे, जी नावं तुम्ही घ्याल, ही सगळी मोठी मंडळी, अगदी आदिनाथ कोठारेपासून त्यानंतर त्याची त्या अमृता खानविलकर, ही सगळी मंडळी म्हणजे आता चंद्रासाठी प्रमोशन लागले. आधीच्या पहिला सिनेमा रवी जाधवांचा आलेला यंटम, तिथून पासून ते 29 सिनेमे, अगदी मुळशीपाटील सुद्धा इथं प्रमोशन झालं. सगळे मोठे सेलिब्रिटी, म्हणजे असे जमिनीवर बसून सिद्धार्थ जाधव सुद्धा मटन बिटन खाऊन मस्तपैकी केवडीतनं गेले आजीच्या हातनं. आजीला काही माहित नाही आमच्या किती सेलिब्रिटी आहेत, अरे घे केवढी भाकरी काय होते त्याला, इतक्या प्रेमाने तिने खाऊ घातले सगळ्यांना आणि ते इतकं तृप्त खुश होऊन गेलेत. आणि ह्याचा कुठेतरी म्हणतो ना आपण, एक सर्कल असतं. आम्हाला OTT वर यायचं होतं, सिद्धार्थ नुकता इथून येऊन गेलेला आणि तो खूप खुश होता हे सगळं बघून इकडचं. आणि आमची प्लॅन मॉडेल मीटिंग होती आणि त्यांना मी प्रपोजल दिलं बदलीचं, आणि ते आम्हाला ओळखत नव्हते, आमचं काम त्यांना माहित नव्हतं. आणि जस्ट ते आम्हाला सोडायला दरवाजापर्यंत आले बाहेर, सगळी प्लॅन मॉडेलची मंडळी. आमची ऐकून झाली गोष्ट, त्यांना आवडली सगळं, पण करायचं का नाही हे ते कन्फर्म नव्हते. आणि सिद्धार्थ भरवंत मला, अरे सातारची पोरं काय तुम्ही इकडे काय करताय, तुम्हाला असं एक सिरीज ऐकवली. ते त्यांनी डायरेक्ट प्रोड्युसरला म्हणले, 1 नंबर पोर आहे ती. त्यांच्यासाठी ती खूप छोटी गोष्ट होती, तो बोलून निघून पण गेला. पण त्याने त्या निर्मात्यांच्या मनावर जे आमचं एक हे निर्माण केलं ना, त्यामुळे त्यांना एक कम्फर्ट झोन आला की नाही, सिद्धार्थ सांगतोय म्हणजे काहीतरी आहेत ही पोरं. खूप म्हणजे अगदी आरची जरी आली होती इथे, तेव्हा ती जमिनीवर बसून आमच्या सोबतच, की आम्ही सगळे जमिनीवर बसलोय ना, तिचं म्हणणं मला खुर्ची नको. म्हणजे इथे आल्यावर प्रत्येक जण हा माणूस झाला. ते सेलिब्रिटी सगळं तो त्या डोंगरातनं खाली सोडून आला. ही सगळ्यात भारी गोष्ट होती इथली. तुमच्या सगळ्याच गोष्टी बघितल्या तर त्यात शिक्षकांची बदली तर पूर्ण शिक्षकावरती होती. 8वी 10वीत कांबळे सरांचं पात्र आहे. तर शिक्षकांचा असा रोल काय आहे तुमच्या आयुष्यात की प्रत्येक गोष्टीत किमान कुठेतरी शिक्षक येतो ते काहीतरी मूल्य देऊन जातो? तर मला असं वाटतं की मला आयुष्यात जर कुठली गोष्ट सगळ्यात जास्त भावली असेल, ते आंबेडकरांचं वाक्य होतं की जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हाच तुम्ही या सगळ्या व्यवस्था बदलू शकता किंवा व्यवस्था पालथवू शकता, किंवा तुमच्या अन्याय होते हे तुम्हाला शिक्षणातलंच कळतं. जोवर तुमच्या अन्याय होते तुम्हाला कळत नाही, पण त्यासोबत तुम्ही आवाज उठवणार नाही, उभं राहणार नाही. मग त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. आज माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांवरती किंवा माणसावरती अन्याय होत असेल तर ते फक्त त्यांच्याकडे शिक्षण नाही म्हणून, त्यांना कळत नाही म्हणून. ही जमीन त्यांच्याकडनं लाखो रुपयात घेतली जाते, कारण त्यांना जी कोट्यवधीची हे माहितच नाही ना. बरोबर. आज जर त्यांनी शिक्षण घेतलं त्यांना प्रत्येक गोष्ट कळणार आहे, कोण कोणाशी का व्यक्त आहे, कुठला व्यवहार कसा केला जातो, त्याच्यामागे काय गणित आहेत, हे करण्यासाठी शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या माध्यमातून मी मेसेज देऊ शकतो की इथल्या मुलांसाठी शिक्षण खूप खडतर आहे, पण ते तुम्हाला घेणं भाग आहे. जर तुम्हाला तुमची व्यवस्था पालथवून टाकायची असेल, तुम्हालाही या व्यवस्थेला टक्कर द्यायची असेल, तुम्हालाही आम्हीही जगण्यासाठी लायक आहोत हे सिद्ध करायचं असेल, तर तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे. आज तुमच्याकडे आमदार फिरकत सुद्धा नाही डोंगरावरती, तरी पण तुम्ही त्या डोळे जाऊन मतदान करताय. तुमच्या एका मताची किंमत काय तुम्हाला शिक्षणातच कळणार. बरोबर. म्हणून मला वाटतं की शिक्षण हे मी कायम प्रायोरिटीवर ठेवलंय. प्रत्येक गोष्टी शिक्षणाला खूप महत्व दिलं गेलंय. आणि मग मराठी शाळा टिकली पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे, यासाठीचा तो प्रयत्न होता. आणि शाळा हे कुठल्याही माणसासाठी
त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर काळ शाळा असतो. मग शिक्षक आले, शाळा आले की शिक्षक आले, आणि मग शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी माणूस कुठेही जगाच्या पाठीवर असेल तो त्याची शाळा विसरत नाही, त्याच्या सरांना विसरत नाही, त्याच्या घडलेल्या घटना विसरत नाही. आणि तो काळ असा असतो की जेव्हा तिथली प्रत्येक गोष्ट एक सिनेमा आहे, प्रत्येक दिवस एक सिनेमा आहे शाळेतला. मग 8वी 10वी कदाचित बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्याचं रिफ्लेक्शन आहे. मग त्यातल्या आब्या तुम्ही आहे का? थोडंसं मी कांबळे सर आणि प्रदीपचं मिक्सचर म्हणूया आपण. आब्या माझ्यासारखं नव्हतं. आब्या माझा खरंच एक मित्र होता, त्याचं नाव मी त्याला दिलं. आणि तसंच जी नावं आहेत ना आता 10वी आहेत ती खरंच माझ्या मित्रांची नावं आहेत सगळी. म्हणजे विकास पण आहे, किरण पण आहे, आभ्या आहे, मधुकर आहे, ही सगळी माझ्या वर्गातल्या मुलांची नाव आहेत. इव्हन रेश्मा नावाची माझ्या वर्गातली मैत्रीण सुद्धा आहे. केवढा नावाची कोण मैत्रीण नव्हती, केवढा कोण होती तिचं नाव मी आता घेऊ शकत नाही. त्यामुळं ते नाव फक्त बदललं, बाकी ऑलमोस्ट नावं तशीच आहेत. आणि तीही सगळी आता ही सिरीज बघतायत, त्यांना तो कल्पना फील होतो. मग तुम्हाला ती पर्सनल मध्ये फोन मेसेज करत असतील की अरे ही गोष्ट नव्हती सांगायची, सांगितलं? नाही, सगळंच त्यातलं नाहीये, पण मूळ गोष्ट त्यातली आहे की जे घडलं त्यातल्या मूळ गोष्टी आहेत. पण तो म्हणलं ना जसं की तो काळच एक सिनेमा होता, त्यातली एकही गोष्ट मी विसरलो नाही. म्हणजे मी माझ्या त्याच्या आधीच विसरलो, नंतरच कदाचित विसरलो. मी माझं स्टार्टअप सुद्धा विसरलोय, पण मी शाळा विसरलो नाही. मी काय मिळवलं आयुष्यात, काय गमावलं हे सुद्धा विसरलोय. या सगळ्या काळातला जो लोकांमध्ये फेम असतो ते सगळं विसरलो. पण मी ते अजूनही माझ्या कप्प्यात ठेवलं की ती गेलीच, आणि जे ठेवून गेली ना त्याच्या माझं अख्खं करिअर उभं राहिलं. काय वाटत आता ह्या सगळे डे वगैरे ह्या त्या गोष्टी आल्या, आपल्या वेळी तसं नव्हतं. नाही, आपण आपलं काय आता पोरं कॅडबरी बिडबरी देतात, आपण कुठं राहणार जाऊन चिंचाच उरून आण, कुठे ह्या गोष्टी करण, त्या कशा तरी पोचवायचा प्रयत्न कर. तेव्हा बघणं म्हणजेच भयानक मोठी गोष्ट होती, बघणं सुद्धा. म्हणजे मी असं बेंचवर मान ठेवून बेंच वाजवायचा प्रयत्न करून बघायचो तिच्याकडे, ती असं चोरून इकडं तिकडं, मग कुणाकडे काय बोलता एखादी नजर, म्हणजे तासभर आपण बघितल्यावर तिच्या 2-3 सेकंदाची नजर आपल्याकडे यायची, तेवढ्या आपण खुश. म्हणजे तो इतका भयानक काळ होता. बोलणं वगैरे तर लांबची गोष्ट, खूप लांबची गोष्ट. मग चिठ्ठी वगैरे एखादी दिली? नाही, चिठ्ठी तर म्हणजे एवढी हिंमतच नव्हती, पण डिरेक्टली समोरासमोर बोलणं झालं. काय बोलणं झालं? मला वाटतं की वेब सिरीज वरती विषय. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी मग अशा येत असतात. मग 8वी 10वी आपण बघितलं तर मग प्रत्येकाला परत तेच, म्हणजे गावाकडच्या गोष्टीला जसं होतं, कोणाला तरी ते प्रदीप रिलेट होतंय, कोणाला तरी कांबळे सर, म्हणजे ओंकार करडे जे करतात पात्र, त्यांच्याशी बोलणं होत असताना ते सांगतात की कितीतरी लोक अशी येऊन सांगतात की आमच्या आयुष्यात असा एक शिक्षक होता, किंवा त्या सरांनी माझी त्यावेळी फी भरलेली होती. तर हे सगळं बघत असताना आता 8वी संपली, 10वी पण बरीच पुढे गेल्या, तर ती एका काळानंतर संपल. बघताना काय वाटतं या सगळ्या गोष्टींकडे की बाबा आपण हे काहीतरी कमवलं आतापर्यंत? नाही, आता 8वी 10वीचं असं आहे की त्याचं प्रत्येक पात्र निवडताना, त्याची पार्श्वभूमी ठरवताना, किंवा त्याच्यातल्या, आता बघा ना, साधी गोष्ट मला सांगतो की एक ऑडियन्सचा विचार केला गेला की प्रत्येक ऑडियन्स म्हणजे आत्ता मागेपर्यंतचा हा कुठेतरी आपल्या शाळेबद्दल नॉस्टॅल्जिया आहे. मग मुद्दाम आता सगळ्या शाळांची कपडे बदलली, पण मी खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, हे जे आयडल होते तेव्हाच कितीतरी वर्ष, हे आयडल त्यांचे कपडे होते, ते आम्ही तसेच ठेवले की ते कपडे बघून सुद्धा माणूस त्या आठवणीमध्ये परत जातो. मुलींचे निळे कपडे ते बदलले, आता लाल वगैरे वेगवेगळेच झाले आता, पण आम्ही ते ठेवलं, त्यातले प्युअर ठेवले. कुठेही मालिकेत फोनचा वापर होत नाही, का जाणीवपूर्वक, की कुठेही त्या माणसाला मध्येच फोन आला आणि असं वाटलं अरे ही आत्ताची गोष्ट आहे, असं होऊ नये, त्याचा रसभंग होऊ नये, ती काळजी घेतली आहे. प्रत्येक पात्र हे त्याच्या प्युरिटीने, जरी आज कुणी शिवी दिली एखाद्याला इन बिटवीन सिरीज मध्ये, तर ती वाईट वाटत नाही आपल्याला, ही शिवी असं वाटत नाही, ते जगण्या वागण्यातलं आहे आपल्या. जसं कोल्हापूरचं रांडच आहे, तसं आई घाले सातारची शिवी, जी शिवी वाटत नाही. जास्त जवळची जितकी मैत्री तितकं आई घाले येतच, इतकं ते कॅज्युअल आहे, इतकं ते आपलंच आहे. त्यामुळे ह्याच्यात काळजी घेतली गेली की रेश्माचं पात्र कसं असेल, तिचा मूळ स्वभाव कसा आहे रेश्माचा, म्हणजे ऍक्च्युअल स्वभाव कसा आहे तिचा, सईचा, मग तिला तसंच पात्र दिलं गेलं. कवळाचं निवड करताना ती चालत गुण तसे असले पाहिजे. आब्या विचारी, तत्वज्ञ, त्याचा भाऊ तसा, त्यामुळे तो त्याचा रिफ्लेक्शन याच्यावरती, बाप नसण्याची एक खंत, आईचं मग ते सगळं फ्रस्ट्रेशन. इकडे मधुकर असा काय, त्याला काही फिकर नाही कुठल्या गोष्टीच्या आयुष्यात, काय नाही, खूप गरीब. काय होतं की एकदा खूप त्रास बघितला ना माणसाने, की तो
इतरांना हसवायचा प्रयत्न करतो माणूस. बरोबर. की त्याने इतकं दुःख बघितलं त्याला वाटतं की कोणी दुःखी राहू नये म्हणून मधुकर कायम लोकांना हसवतो. तर हे असं उडत आलेलं पात्र नाही, याच्या मागे खूप अभ्यास केलेला आहे की हे असं काय, मधुकर असा काय, तो लोकांना का हसवतो का त्याने दुःखच बघितलंय, तो कधी हसलाच नाही म्हणून तो इतरांना हसवायचं काम करतो. असे प्रत्येक पात्र त्यांचं काहीतरी म्हणणं, काहीतरी से घेऊन आलेले आहेत. कांबळे सर त्यांचं म्हणणं घेऊन आलं की त्यांनी खूप स्ट्रगल बघितलंय, त्यांचा जातीव्यवस्थेचा प्रत्येक वेळी बळी गेलेला माणूस आहे. मग माणसामध्ये जातीवरती का बोलता, आज देश जातीवरती बोलतोय, आम्ही का बोलू नये. आणि सगळे एकत्र असणारी ही जी व्यवस्था होती, देशाचं जे एकीकरण होतं ते जातीमुळे तर वेगळं झालं ना. आता कोणाकडे माणूस म्हणून बघायलाच तयार नाही. मग आम्ही हेच परत सांगतोय ना या गोष्टीत, आणि सांगावं लागतंय. मग तो चळवळीत न उभा राहिलेला कांबळे सर आहेत म्हणून त्याला प्रत्येक वेळी आपल्याला जे त्रास झाला तो त्या मुलांना होऊ नये यासाठी लढणारा तो माणूस आहे. त्यासाठी तो अख्ख्या शाळेशी बगावत घ्यायला तयार आहे, विरोधात जायला तयार आहे. पण ही माझी मुलं शिकली पाहिजे, त्याला माहितीये मी शिकलो म्हणून आज मी त्या तळागाळातनं वरती येऊ शकलो. तशीच ही पोरं डोंगरावरची आहेत, त्यांना कुणी वाली नाहीये, हे शिकले तरच हे पुढे. म्हणून तर त्यांच्या शिक्षणात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कांबळे सर प्रयत्न करत आहेत. जंगम सर असतील, कुरकुळे सरांसारखा एक माणूस असतो प्रत्येकाच्या आयुष्यात जो त्यावेळी वाटतो मारकुट आहे, पण नंतर कळतं की त्यावेळी त्यांनी मारलं ना म्हणून आज आपण घडलो. प्रत्येकाची आपल्याला गरज आहे, प्रत्येकाची आपल्याला गरज आहे. एक केवढा, एक रेशमा हवीच, एक मधु सारखा मित्र हवाय जो जीवाला जीव देईल, कुठल्याही गोष्टीत कट्टर उभा राहील, नाहीतर आपण खचून जाऊ. हे सगळं माणसांशिवाय कुठलेही कुणीही अपूर्ण आहे. तुमच्या आसपास माणसं नसतील तर तुमची किती कमाई आहे तुमच्या आसपासच्या माणसांवरनं कळत असतं असं आपण म्हणतो. त्यामुळे ही गावगाडीतली माणसं आहेत ना, ही जगून मुख्य होतात. हे आपण बसतो बघत, बंगला कमवला का, गाडी मिळाली का, हे झालं का, बँक बॅलन्स किती आला, हे सगळं आपण बघत बसतो. हे माणसं त्यांच्या आयुष्यात जगून मुख्य होतात, खूप आरामात सुखाने जाता येता कोणाला तरी हाक मार, कोणातरी चहा केला का विचार, कोणाला तरी गुळाची चौकशी कर. आजारी पडलं तर माणूस तिथं 100 माणसं जमा होतात गावात. बरोबर. हे मिस आहे ना आपल्यात. आपल्याकडे बंद खोलीत माणसं मरून 8 दिवसानंतर वास आल्यावर कळतं की त्या खोलीत प्रेत होतं. बरोबर. आपल्या सध्या खोकला आला तरी माणूस विचारला जातो काय झालं बाबा, सर्दी झाली का, खोकला येतोय का. रात्री 12 वाजता तुम्ही हाक मारा शेजारच्या माणसाला की मला त्रास होतो दवाखान्यात, तो निघून जातो. तो ओळखी बघत बसत नाही. तुम्हाला त्या फ्लॅटमध्ये ओळखीच्या माणसांना फोन करतात आणि तेही त्यांच्या कामात बिझी असतात. अनेक वेळा असं होतं की आत्महत्याचा विचार म्हणतो तो शहरातल्या माणसांच्या, तो करून मोका झाला तरी पुढच्या माणसाला कळत. आमच्याकडे नुसता विचार जरी आला ना समोरच्या माणसाचे वाईट, तर आम्ही त्याचं सांत्वन करतो की नाही असं विचार करतो. मित्र इतके भारी आहेत की तुम्हाला आत्महत्याचे विचार सुद्धा येणार नाही इकडं. क्या बात. परत आपण त्याच किंवा ह्या म्हणजे आता आपण जसं बोलत चाललोय, परत आजोळमध्ये त्या मित्रांची एक टोळी होती किंवा गावाकडच्या गोष्टी बदलीमध्ये होती, बदलीमधली 8वी 10वीतली मैत्री तुमच्यासाठी काय? खूप खूप म्हणजे माझ्यासाठी मैत्री हे सर्वस्व आहे. म्हणजे कुठल्याही नात्यापेक्षा मला वाटतं की मैत्रीचं नातं, कारण मला असं म्हणेन की जे प्रेम आई वडिलांकडनं मिळतं एखाद्याला ते मला मित्रांकडनं मिळालं. खूप केलं मित्रांनी माझ्यासाठी. म्हणजे माझे काही असे मित्र होते, जेव्हा मी नाटक करत होतो गावी येऊन, तेव्हा माझ्या जी सोबत मित्र होते त्यांनी पण माझ्या सकट घरच्यांच्या शिव्या खाल्ल्यात की, पण त्यांनी माझी साथ सोडली नाही. त्यावेळी ते माझ्यासोबत राहिले. प्रत्येक पावलावरती मित्रांनी सोबत अशी केली की कोणाची गरज लागली नाही कधी. आणि मला वाटतं की सगळ्यात जर कुठलं नातं भारी असेल ना तर ते मैत्रीचं आहे. की मित्र बघत नाही की चुकतंय ना मित्राचं, सांगतो की तू चुकतंय, बरोबर सांगतो, कौतुक पण करतो की हे बरोबर आहे, छान केलंस, तुझा अभिमान आहे आम्हाला, हे तू करा नव्हतं पाहिजे. बाकी सगळे स्वार्थ म्हणून बघतात की त्यांना जे हवंय ते केलं नाही तर वाईट, केलं तर चांगलं, असं मित्र बघत नाहीत. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणतात. आज कुणीही मित्र मी फोन केला मला अशी अडचण आहे तर 100% तो हो म्हणण्याची खात्री आहे. ती खात्री मी कुठल्या नातेवाईक सुद्धा देऊ शकत नाही, ते मित्रांबद्दल देऊ शकतो. त्यामुळे मैत्रीनेच जगवलं. शाळेपासून ते आत्तापर्यंत. आत्ता इतके खास मित्र आहेत की मला माझा आवाज जरी जरा चेंज झाला ना तर फोनवरती म्हणतात की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का. म्हणजे फक्त आवाजातला बोलण्याची पद्धत किंवा लहेजा जरी बदलला तरी. आणि माझे तुम्हाला सांगतो की समवयस्क मित्रांपेक्षा माझे विद्यार्थी माझे खूप जास्त मित्र आहेत. माझा असं माझी ओळख आहे बऱ्यापैकी काम करणाऱ्या लोकांना की मी खूप चिडचिड करतो कामाच्या वेळेला, माझा खूप राग येतो मला किंवा बोलतो पटकन, पण तरीही सगळ्यात जास्त मित्र माझे आहेत. कारण त्यांना माहिती आहे की ते खरं असतं, त्यांच्या भल्याच असतं, त्यांनी पुढे यावं म्हणून असतं. आणि ही इतके, आता मला सांगतो की याआधी माझा वाढदिवस साजरा व्हायचा जेव्हा जे माझ्या क्षेत्रातले लोक आहेत ते मोठे मोठे हॉटेल बुक करायचे, तिकडं खूप खर्च व्हायचा आणि मग सरप्रायझिंग
त्याही पेक्षा गेलं 2-3 वर्ष जेव्हा मी नाटक परत सुरू केलं आणि एकांकितली पोरं फुलं पाकळ्यांनी झाडाच्या पानांनी जेव्हा असं सगळं सजवून स्वागत करतात ना, ते लाख मोलाचं आहे माझ्यासाठी. ते खरे मित्र आहेत असं मला वाटतं, कारण त्यांच्याकडे जे आहे ते त्यांनी सगळं दिलं. बरोबर. ते त्यांनी सगळं दिलं, काही हातचं राखलं नाही. आजही माझा कुठलाही विद्यार्थी कुठेही गेला तर तो मी सांगितल्या शब्दाच्या बाहेर जात नाही. कारण त्याला माहिती आहे की ह्या माणसाने आपल्यासाठी कुणीच नव्हतं, कुठून तरी एक माणूस आला, तो म्हणला ये तुला मी उभं करतो, आणि आपल्याला त्याने उभं केलं, नाव दिलं. तर ह्याची जाणीव जेव्हा आहे ना या सगळ्या मित्रांना, आसपासच्या लोकांना, तर मला वाटतं की मैत्रीसारखं शुद्ध नातं कुठलं नाही, मैत्रीसारखं निस्वार्थ नातं कुठलं नाही. याच्यात कुठलाही स्वार्थ नाही की हा माणूस फेमस आहे म्हणून माझा मित्र आहे. फेमस आधी होण्याआधीपासूनचे माझे मित्र आहेत, आणि त्यांना फेमस झाल्यानंतर काही फरक पडला नाही. सगळ्यात चांगली गोष्ट. असा एक कुठला सर माणूस आहे की त्या माणसाला समोरासमोर कधी ते बोलता आलं नाही, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की मग बाबा प्रचंड कर्ज झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या, असं कोण आहे की ज्या माणसाला समोरासमोर कधी बसून सांगता आलं नाही की बाबा तू माझ्यासाठी महत्वाचा आहे, आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून त्या माणसाला सांगायचं आहे? सगळ्यात ह्या म्हणजे कुणीही सांगेल, म्हणजे नितीन सरांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस कोण असेल तर हे डोळे झाकून कोणी सांगेल की तो नितीन वाडेवाले नावाचा माणूस आहे, ज्याला फक्त मैत्री निभावणं कळतं. दुष्काळातनं आलेला माणूस पण आतून अतिशय ओला, परभणीसारख्या ठिकाणी आलेला, साताऱ्यात आलेला मुलगा, अतिशय जीव लावणारा, आणि कुठल्याही परिस्थितीत कधी साथ न सोडलेला, आणि खंबीरपणे उभं राहावं कोणी एखाद्यासाठी. तर त्यांनी मला शिकवलं की साथ द्यायची तर कशी द्यायची. जिथे सगळं जग माझ्या विरोधात होतं ना, त्यावेळी तो माझ्यासोबत होता. जेव्हा आपला पडझडीचा काळ असतो, जेव्हा आपल्याला कुणी बघत नाही, जेव्हा आपण सगळीकडनं डाऊन होतो, म्हणजे आता बदली येत नव्हती, बदली अडकली होती, कर्ज झालं होतं, वर्षभर आम्ही कुठेच नव्हतो, तरी तो माझ्यासोबत खंबीरपणे उभं होता. तेव्हा सगळे जवळची माणसं अशी होती की संपला त्याचं करिअर. त्यावेळेला तो होता की नाही, हा माणूस उभा राहू शकतो, उभा राहणार आहे, म्हणून तो माझ्यासोबत नव्हता, तो माझ्यासोबत होता म्हणून मी उभा राहिलो. क्या बात. त्यांच्यासाठी त्यांना काय सांगाल नितीन वाडेवालेंना? नितीनला एवढंच सांगेन की म्हणजे तू माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे, तू माझ्यासोबत असणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कधी बोललो नाही तुझ्याशी असं समोरासमोर, तुला कधी जाणवू दिलं नाही, पण मला वाटतं की सांगण्यापेक्षा जपण्यात जास्त गंमत आहे. त्याच्याकडूनही जपलं जाते, माझ्याकडून जपलं जाते, न सांगता. ह्या माध्यमातून सांगतोय पहिल्यांदाच, पण तो स्वतः दिग्दर्शक आहे, तो स्वतः लेखक आहे, तो स्वतः क्रिएटर आहे, पण त्याचं एक वाक्य आहे की ज्या सेटवरती नितीन पवार नावाचा माणूस दिग्दर्शक असेल तिथं मी फक्त असिस्टंट डिरेक्टरच असेल, कारण तिथं कधीच दिग्दर्शक होणार नाही. तर ही जी म्हणजे गुरु शिष्य परंपरा असेल, मैत्री असेल आमची, किंवा सोबत देणं असेल, या सगळ्या माणसांची कमी त्या एकट्या माणसाने भरून काढले. जेव्हा जेव्हा असं पण झालंय खूप की कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली, माणसं मला मारायला आली आहेत, त्यावेळेला माझ्या समोर ढाल म्हणून उभा असलेला तो माणूस आहे. त्यालाही माहित नव्हतं तो काय किती थांबू शकेल लोकांना, पण तो उभा राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. वाईट काळात आपल्या विरोधात असताना माणसं आपल्या समोर उभं राहणं यासारखी अचिव्हमेंट नाही. बरोबर. म्हणून आज प्रत्येक काळात मी त्याचा हात धरून आहे की आज तू माझ्या वाईट काळात सोबत होतास, आज माझ्या चांगल्या काळातला तू हक्क साथीदार आहे. कॉन्ट्रावर्सी तुम्ही सांगितलं, अशा कुठल्या घटना होत्या म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणून मांडत असतो पण ते कॉन्ट्रावर्सीकडे कसं जातं? खूप. आता मी एका गावाचं नाव घेतलं होतं एका वेबसिरीज मध्ये, तर त्या गावातल्या असं सीन होतं की म्हणतो की कुठलं गाव हे का, तर मागे उभं राहून तमाशा बघायचा, आमच्या गावात आलाय तुम्ही, इतकंच वाक्य होतं. ते मी स्वतः बोललो होतं, मी ऍक्ट केला होता. तमाशा नावाची कबूतरमध्ये आम्ही सिरीज केली होती. तर त्या गावाचं असं म्हणणं की आम्ही काय तमाशा बघायला जातो का, आमची मुलं अशी आहेत का, तशी आहेत का, हे झालं का ते झालं. आणि ते मुलांनी ठरवलं की नाही, आता मला खूप टोळ करायचं गेलं. त्यांनी कमेंटमध्ये लिहायला लागले, तुमच्याबद्दल आदर आहे, हे ते खूप प्रेमाने, म्हणजे त्यांनी काय असं अरेरावी केली नाही. मग त्यांच्या पॉलिटिकल ह्याच्यामध्ये मला जावं लागलं, तिथल्या माणसांचे कॉन्टॅक्ट करायला लागले की सर त्यांना समजवा, असं तसं नाही. ते म्हणलं आम्ही करतो. मग ते शांत झाले की आपल्या गावातला आपल्या कलाकृत, माझं म्हणणं की त्या गावाचं नाव होईल उलट, ते वेगळ्या पद्धतीने घेतलं. दुसरी गोष्ट घटना अशी झालेली की एका गावातल्या एका मुलीचं नाव घेतलेलं आम्ही, असं रॅन्डम नाव घेतलं मी, हे आहे अमुक अमुक गाव. मी म्हणलं भागातलं गावाचं नाव घेऊया आणि अमुक अमुक मुलीचं नाव. तर एक्झॅक्टली त्या गावात ती मुलगी निघाली आणि ते वडाप ड्रायव्हर बरोबर मुलीचं प्रेम असं दाखवलेलं, आणि ते मग वडाप संघटनेपर्यंत गोष्टी गेल्या त्या. आणि मग त्या वडाप त्या काळात त्यांनी बंद ठेवलं की नाही असं तसं, ह्या गोष्टींना हे पसरते ते पसरते.
त्यावेळेला पण मला धमक्या वगैरे यायला लागल्या फोन करून. एक चंद्रकोर लावलेली पोरगीने त्यातल्या, आणि ती प्रेमात पडते एका मुलाच्या, ड्रायव्हरच्या. त्यांचं म्हणणं ह्या अमुक अमुक चंद्रकोर लावले म्हणजे ह्या समाजाची मुलगी आहे, ती कशी काय. म्हणलं मी पण त्याच समाजातला आहे, आणि चंद्रकोर लावलेली मुलगी प्रेमात पडत नाही हे तुम्ही कुठल्या हे सांगताय. म्हणजे कशावरूनही इतका भयानक काळ मी आजपर्यंत बघितला नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा हा काळ आहे की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मानू शकता. आम्ही बाकी चॅनलसारखं काही असलेलं दाखवत नाही, काही असलेलं करत नाही, कुठेही वाईट कमेंट करत नाही. तरीही प्युअर कंटेंट सुद्धा लोकांना अशा पद्धतीने धमकी दिली की तुला असंच करतो तसंच करतो, आता तिथं जायचं, तू पश्चाताप करायचा, इतक्या प्रमाणात बंदच पाडणार तुला, तुला हे करणार. ती मुलं तर लिटरली त्या गावातली मला मारायला निघाली होती. आमच्या गावातली पोरं म्हणली त्याला हात लावलं की तुमचं काय खरं नाही. कारण किती किरकोळ गोष्टीवरनं लोकांचं सेंटिमेंटल इतकं आहे, त्यांचं कुठल्या तरी रक्ताने कुठेतरी काढायचं. मग ते कलाकार आहेत, कारण ते विरोध करत नाहीत ना. राजकारण तुम्हाला दाबतात, गुंड तुम्हाला संपवतात, कलाकार काहीच करत नाहीत, फक्त ऐकून घेतात. त्यामुळे त्यांना दाबण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करते, आणि त्याहून जास्त सरकार करते, मी आता सांगू शकतो. क्या बात आहे. पण कलाकार जरी काय बोलत नसले तर परत ते त्यांच्या कलाकृतीच्या 100%. त्यानंतर मी कितीतरी वेळा याबद्दल बोललोय, आत्ताही मी या पॉडकास्ट मधून बोलतोच आहे ना. बरोबर. की त्यावेळी झालेल्या कुठल्याही घटनेबद्दल आम्ही आमच्या, आता मी जातीबद्दल कितीतरी बोलतो, मला म्हणतात जाती व्यवस्था शाळेमध्ये आणू नका. आहेच की, शाळेत तुम्हाला सगळ्यात पहिलं मूल्य शिकवलं गेलंय सर्व धर्म समभाव, आणि कुरकुटेसारखं आम्ही सरांना आपल्या मनात नाहीत. बरोबर. मग तुम्ही मुलांना शिकवताय सर्व धर्म समभाव, तुमच्यात आहे का? बरोबर. तुम्ही शाळेतून धर्म बाजूला ठेवा, आम्ही पण ठेवतो. बरोबर. आज सगळ्या हुतात्म्यांचे फोटो आहेत शाळेत, सगळे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या समाजाचा कोणतरी आदर्श आहे. सगळ्यांना एक समान मांडलं ना तुम्ही शाळेने, पण विचारधारा चालत नाही ना ते. बरोबर. आज आंबेडकरांच्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पण समाज आहे का एकत्र? मग ही तफावत तुमच्या शिक्षकांच्या मध्ये आहे, मुलांमध्ये कशी येईल? हे जर मांडलं तर मी काय करतोय? बरोबर आहे. जिथं ज्याचं बरोबर तिथं त्याची बाजू घेणारच. आणि सगळ्यात महत्वाचं कलाकार म्हणून मला तो जन्मसिद्ध हक्क आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, मी बोललंच पाहिजे. जेव्हा सगळीकडे असं म्हटलं गेलं, इतिहासात सुद्धा असं म्हटलं गेलं की ज्या वेळेला सगळीकडून अत्याचार अन्याय सुरू असतो, ज्यावेळेला पत्रकारांना दाबलं जातं, ज्या वेळेला कलाकारांना दाबलं जातं, त्यावेळेला आपला आवाज उठवत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जगाच्या इतिहासात कुणीच परमनंट नाहीये. बरोबर. प्रत्येकाचा काळ जात असतो, पण त्या काळात सुद्धा मी माझा आवाज ठामपणे उठवत होतो, हा अभिमान मला असला पाहिजे. मला काय कोणी काय करतील, फार फार मारून टाकतील ना, या आपल्याकडे त्यांच्यात द्वेष नाहीये, माझा विचार मारू शकणार नाहीत. गांधींना इतक्या वेळ मारला, अजून जिवंतच आहेत की. प्रत्येक कलाकृतीच्या माध्यमातून अशी कितीही संकट आले तर तुम्ही व्यक्त होत राहणार, म्हणजे जी काय संधी मिळते 100%. काहीतरी काही कुठल्याही पद्धतीने मला थांबलं गेलं तरी मी व्यक्त होत राहणार, कारण तेवढी एकच ताकद आहे. म्हणजे प्रत्येकाने काही देशासाठी काम करायला सीमेवर यायची गरज नाहीये. कलमाची ताकद सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जी गोळी त्या बंदुकीत सुटणार आहे तीच माझ्या पेनात सुटू शकते ना. बरोबर. ते देशाच्या बाहेरच्या लोकांशी लढतायत, मी देशातल्या लोकांनी जे देशाला केलं त्यांच्याशी लढू शकतो, त्यांच्या विरोधात लढू शकतो ना. त्यामुळे माझ्या पद्धतीनं जितकं मला जमते तितकं मिळत राहणार. बरोबर. आतापर्यंत मला वाटतं सर 11 वेबसिरीज झाल्या कोरीपाटीच्या माध्यमातून. तुम्ही ह्यातनं अजून एक महत्वाची गोष्ट केली की तुमचं स्वतः चॅनल असताना, स्वतःचं माध्यम असताना तुम्ही इतरही दिग्दर्शकांना संधी दिलीत. म्हणजे तुम्ही नितीन वाडेवाल्यांचं नाव घेतलं, नितीन वाडेवाल्यांनी केली सिरीज, किंवा कबुतरला शेखर सरांनी केली, ज्यांना नॅशनल मिळाला. तर हे कसं, म्हणजे काय मुद्दा होतो की आपण करत असताना कला लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आपली एक स्वतःची भूक आहेच, त्याचबरोबर इतरांना संधी देणं, ह्याच्या मागचा काय थोडा आहे तुमचा? असं होतं की माझ्या चॅनल म्हणजे मीच केलं पाहिजे असं काही नव्हतं. माझ्यासारखीच हे मंडळी ज्यांना कुठे संधी मिळाली नव्हती, म्हणजे शेखर असेल, नितीन असेल, उत्तम टॅलेंटेड. मी तुम्हाला एक सांगतो की शेखर आणि नितीन ही दिग्दर्शनात माझ्यापेक्षा एक पाऊल पुढची आहेत. मी मूळचा लेखक आहे, तुम्हाला मागच्या मला सांगितलं, मी दिग्दर्शक म्हणून नाव रूपाला आलो, माझं नाव झालं, पण माझं उत्तम काय असेल दिग्दर्शन लेखन मध्ये लेखन आहे. मी हे सगळ्यांसमोर मान्य केलं, कधीही मान्य करतो. मग ह्या 2 कलाकारांना मला काही संधी मिळाली नाही, तशी ह्यांना पण कधी कोणी मी देणार नाही. माझ्याकडे माध्यम आहे, आज ताकद आहे की माझ्याकडे एक व्यासपीठ आहे 10 लाख लोकांचं. मग मी नितीनला पर्यंत असोसिएट म्हणून, त्याला आधी असिस्टंट, असोसिएट आणि मग डिरेक्टर म्हणून, त्या सिरीजला मी फक्त सेटवरती अवेलेबल होतो. त्याला पूर्ण स्वतंत्र दिलं की तू कर, शेखरलाही तुझं तू कर, मी तुझ्यात कसलंही इंटरफिअर करणार नाही. तुला काय बोलायचं आहे, कुणाबद्दल बोलायचं आहे, बिंदास बोल, मी जबाबदारी नैतिक घ्यायला तयार आहे इथं एक चॅनल हेड म्हणून, की हे तू बोल. म्हणजे आपल्याला कसं होतं की सांगितलं होतं हे बोलू नका, ते बोलू नका,
यांना दुखवायचं नाही. मी असं सांगितलं नाही त्यांना कधीच कुणाला. तुम्ही करताय, तुम्हाला जे म्हणायचं तुमचं म्हणणं प्रामाणिकपणे म्हणणं. मराठवाड्यामध्ये नितीनने भयानक सत्य मांडलंय, खूप सुंदर पद्धतीने मांडले. आणि ह्या दोघांनी जेव्हा मी त्यांचा विश्वास टाकला तो सार्थ करून दाखवला. आज शेखरने नॅशनल घेतलाय आणि नितीन पण एक दिवस नक्की घेईल, कारण तेवढ्या त्याच्यात दोघांची क्षमता आहे. युट्यूब हे माध्यम तितक्या ह्याचं वाटतं का, म्हणजे सिनेमा करायला गेलं तर सेन्सर बोर्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. युट्यूब हे तसं माध्यम वाटतं का की आपल्याला तिथं सगळ्यात जास्त फ्रीडम आहे? 100% युट्यूब सारखं फ्रीडम कुठेच नाही. आजही बघा ना, जिथे मीडिया बोलते ते युट्यूबर्स बोलतात. चॅनल मधले निवेदक येऊन युट्यूब चॅनल काढून बोलतात. त्यांना ते बोलावं लागतंय, कारण एकच माध्यम फीड, त्याच्यावर पण काही दिवसांनी हे आणतीलच म्हणा. पण तोपर्यंत तरी युट्यूब हे माध्यम आता इतक्या स्वतंत्र प्राण्यांमध्ये येतं ना, आणि ते एकमेव माध्यम राहिलं. इंस्टावर काय चालू तुम्ही बघताच. त्यामुळे युट्यूब हे एकमेव माध्यम आहे ज्याला खरंच आधी खूप किंमत नव्हती, पण जेव्हा इतर माध्यमांवरती दबाव यायला लागला तेव्हा हे माध्यम जास्त मोठ्या प्रमाणावरती पुढे यायला लागले. आणि आता तर मेन माध्यम झाले, मला वाटतं मुख्य प्रवाह झाला युट्यूब. बरोबर. गावाकडच्या गोष्टीनंतर सर बऱ्याच वेबसिरीज आल्या, म्हणजे जसा आरोप म्हणूया, कौतुक म्हणूया, काही म्हणूया त्याला. जसा आरोप एक नागराज मंजुळेंवर आहे की बाबा सैराट नंतर सैराट छापाचे लय पिक्चर आले, तसं गावाकडच्या गोष्टीनंतर असंख्य वेबसिरीज आल्या. तर हे युट्यूबर्स आहेत, हे मेकर्स आहेत, त्यांना तुम्हाला काय गोष्ट सांगायची, म्हणजे तुम्ही गावाकडच्या गोष्टी सुरू करताना तुमच्याकडे काहीतरी थॉट होता. ह्या गोष्टी बऱ्याचशा आहेत, पण त्यातनं नक्की काय देतो हेच बऱ्याच जणांना माहित. आता खूप वेबसिरीजचं कसं झालं, त्यामुळेच तर मटा सामानपर्यंत इतर वेबसिरीज पोहोचत नाही. म्हणजे एक खासरी आणि एक भाडेप सोडलं तर कुणीही त्या तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत नाही. कारण त्यांचं काय होतंय की त्यांना हे पैसे मिळवायचं माध्यम दिसतंय, किंवा ते एक बिझनेस, चला हे करून बघूया असं होतंय, ते हेच करायचंय असं म्हणून कुणी येत नाही. आणि ज्यांना सक्सेस मिळते ते आयुष्यभर चालू होत आहेत. जोपर्यंत त्याचा पूर्ण रस मिळत नाही, त्यातनं पैसे याचे बंद होत नाही, तो बंद करत राहतात. आणि जर चालत नाही ते बंद करून दुसरं काही ते करतात. या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. हा, म्हणजे मराठीला जर सकस कंटेंट बनत राहिला नाही तर मराठी युट्यूबरचा जो ऑडियन्स आहे आता सगळ्यात जास्त म्हणतो सिनेमापेक्षा चांगला ऑडियन्स युट्यूबला आहे. तुम्ही बघा, मराठीमध्ये आता सिनेमांना ऑडियन्स मिळत नाही. मराठी सिनेमांची अवस्था सगळ्यांना माहिती आहे आता काय. कुणीही नवीन निर्माता मराठी सिनेमा धरवत नाही. खरी वाईट गोष्ट आहे. नव्याने प्रयत्न होत राहिले पाहिजेत तर कुठेतरी चांगलं काहीतरी घडणारच आहे. पण आत्ता युट्यूबला खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे तुम्ही 10वीचं बघाल तर 2-3 दिवसामध्ये 1 मिलियन व्ह्यूज, म्हणजे 10 लाख लोक बघतात. आणि ते महिन्याभरात 2 लाख, म्हणजे 20 लाखांपर्यंत जात आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर ऑडियन्स मराठीमध्ये अवेलेबल आहे. आपण काय म्हणतो की मराठी सिनेमाला ऑडियन्स भेटत नाही. ऑडियन्स आहे, तो थिएटरपणे आणायचं कसं आपल्याला दाखवावं लागेल. सराटने आणलंच की, किंवा 2000 आणलं, किंवा अनेक असंख्य सिनेमाने आणलं, ते तसंच कंटेंट आपल्याला बनवावं लागेल. मग युट्यूबवरती खूप मोठ्या प्रमाणावरती ऑडियन्स आहे, पण तेवढा चांगला कंटेंट जर बनला गेला नाही तर उद्या ह्याची सुद्धा अवस्था खूप वाईट होईल. मराठी ऑडियन्स युट्यूबमधनं सुद्धा, कारण आता त्याला चेंज करायचा ऑप्शन आहे, त्याला अनसबस्क्राईब करायचा ऑप्शन आहे. त्यामुळे, आणि तिथं तुम्हाला युट्यूबचं काय गंमत आहे, तुम्हाला कमेंट मधनं कळतं आपण काय लायकीचा व्हिडिओ बनवलाय. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्राला असलेला प्रश्न म्हणजे संतुर्कीच्या माध्यमातून तुम्ही वेब सिनेमा आणला, पण बऱ्याच जणांना प्रश्न आहे की इतक्या सगळ्या वेब सिरीज नंतर आता नितीन पवार सिनेमाकडे वळणार का? हो, सिनेमा करायचाच आहे, कारण सिनेमा कुठल्याही माणसाचं स्वप्न असतं. मी तुम्हाला म्हटलं मागाशी तसं. पण आम्ही बरेच वर्ष एका स्क्रिप्टवरती काम करतोय, नितीन पण आहे माझ्यासोबत. आम्ही त्याचे सगळे कंगोरे तपासून, कारण काय, जशी पहिली वेबसिरीज आमची आली गावाकडच्या गोष्टी, त्याने महाराष्ट्रभर नाव केलं. त्यानंतर एक जबाबदारी होती आमच्यावरती की चांगलंच काम करायचं. आम्ही कुठलंही काम करताना कधी बजेटचा विचार नाही केला. गावाकडली माणसं ज्याला सगळ्यात जास्त आवड मिळाली मागच्या वर्षी 7 पुरस्कार मिळाले मटा सन्मानचे जवळपास. त्या गावाकडली माणसं बनवताना आम्ही हा विचार नाही केला की आपले किती पैसे आहेत, आम्ही विचार केला किती सुंदर काम करता येईल. तसंच सिनेमा करताना सुद्धा करायचं आहे की किती सुंदर काम देता येईल. पहिलंच काम असणार सिनेमातलं, ते किती त्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे, प्रत्येक शॉटचा अभ्यास झाला पाहिजे, त्याला वेळ घेतला पाहिजे. असं होतं की गावाकडच्या गोष्टी जेव्हा टॉपला चालल्या होत्या तेव्हा खूप निर्माते होती की ज्यांना आमच्यासोबत सिनेमा करायचा होता. पण आम्हाला तसा सिनेमा कधीच करायचा नव्हतं की पैसे येत आणि पडून म्हणून सिनेमा करूया. योग्य वेळ आल्यावरती आपल्याला जेव्हा वाटलं की आपण ह्या क्षेत्रातलं हे शिक्षण पूर्ण केलंय, ह्या क्षेत्रात आपल्याला हे आता कळायला लागले, किंवा सिनेमा करण्यापेक्षा, शूट करण्यापेक्षा तो चालवायचा कसा आहे जेव्हा आपलं कळेल, तो लोकांमध्ये पोहोचायचं आपल्याला जेव्हा कसं हे कळेल, तेव्हा नक्की सिनेमाला, आणि आता ही वेळ आहे, ह्या 2 वर्षात नक्की सिनेमाकडे वळायचा विचार आहे. आणि आता 10वी नंतर काय असणार आहे? 10वी नंतर 2-3 सिरीज पाईपलाईन मध्ये आहेत, पण थोडं म्हणजे आता इट्स माझ्यासोबत आम्ही करतोय, तर आता
परत कोरी पाटीवर काहीतरी करायचंय, जे बरेच आमचा ऑडियन्स खोळंबून राहिले की काहीतरी इथे करा, काहीतरी आम्हाला बघायचंय. तर तसे 1-2-3 सिरीज आहेत आणि थोडे वेगळे आहेत. आता काहीतरी वेगळा जॉनरा मी ट्राय करतोय, जो लोकांना आवडेल की नाही माहित नाही, पण काय म्हणतो की एंटरटेनमेंट आणि एक सामाजिक जबाबदारी असं दोन्हीचं मिक्सर करून काहीतरी करायचा विचार. क्या बात आहे. तुम्हाला सर पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही बातळवाडीवरती आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. कारण लिखाणाची प्रोसेस सुरू आहे, 10वीचं सायमल्टेनियस शूट सुरू आहे, त्यातनं वेळात वेळ काढून आलात यासाठी खूप खूप धन्यवाद. बातळवाडीसाठी काय संदेश द्याल? थँक्यू ऋषिकेश. खरं तर बातळवाडी पेक्षाही तुम्ही मला आधीपासून परिचयाचे आहात आणि एक लेखक म्हणून खूप सुंदर काम तुमचं बघितलेलं आहे मी. म्हणजे बरेच आता मी म्हणून की पाऊसमध्ये पण तुमची एक अंगाई आहे किंवा बऱ्याच ठिकाणी तुमचं काय काय आम्ही वापरतो, कविता वगैरे हे सगळं. तर एक सुंदर लेखकच प्रत्येक गोष्टीला हात घालून, म्हणजे बातळवाडीचं मध्यंतरी पण काही वेळ व्हायरल झाले होते. त्याचं कारण एवढंच आहे की निसर्गामध्ये बसून इतक्या सुंदर पद्धतीने त्या फक्त बरोबरचा प्रश्न न विचारता किंवा ज्या प्रश्नाने काहीतरी सनसनीखेच तयार होईल असं न विचारता मुळाशी जाण्याचा जो प्रयत्न तुमचा आहे, तुमचा म्हणा किंवा तुमच्या संस्थेचा, हे जास्त आपल्याविषयी मला करावं असं वाटतंय. कारण हे आता पॉडकास्टचा पण मोठा धुमाकूळ सगळीकडे काळ आलाय, पण अशा वेळेला तुमच्यातलं जे नैसर्गिक काम आहे, प्युरिटी आहे, ती जपण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे आणि ही अशीच जपा. खूप मोठी यश तुम्हाला मिळो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्ही बातळवाडीवर आलात त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. बातळवाडीसाठी काय मेसेज द्याल? मला असं वाटतं की आता पॉडकास्टचं पण सगळीकडे खूप पेव फुटले आणि सगळीकडे पॉडकास्ट होत आहेत, पण त्या सगळ्यात सुद्धा अशा निसर्गरम्य वातावरणात बसून फक्त वरवरचं न बोलता किंवा काहीतरी असं कंटेंट मिळेल की तो व्हायरल होईल असं न करता त्या मुद्द्यांच्या मुळाशी जाण्याचा तुमचा प्रयत्न आहे, तो अतिशय कौतुकास्पद आहे. आणि मला वाटतं की ह्यासाठी तुमचं कौतुक व्हायला पाहिजे. असंच ही पिवळी जपत राहा, गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. एक दिवस नक्की तुम्ही खूप छान ठिकाणी असाल, म्हणजे बातळवाडी अख्खी खूप छान ठिकाणी असेल. आणि तुम्हाला मी वैयक्तिक लेखक म्हणून खूप आधीपासून ओळखतो आणि त्यामुळे मला वाटतं की एक लेखक असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जवळून अनुभव आहे आणि तो दिसतोय तुमच्या बोलण्यातनं. आणि बातळवाडी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणे यश मिळवेल. एक यूट्यूब चॅनल म्हणून, एक चॅनल म्हणून खूप लोकांच्या पसंतीस उतरेल अशी मला स्वतःला खात्री आहे. कारण तुमच्यासारखा निवेदक इथं आहे जो की प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतोय. त्या गावाकडच्या गोष्टीच्या प्रेमात परत बघितलं जाऊन शॉट रेकॉर्ड झालं. तिला